मिलिटरीमन आमचे वारकरी अन्य 2 महिला यांच्या मार्फत आणि बाबांच्या हस्ते नारळ वाढवलेला आहे। हा बहुमान पहिल्यांदाच वडगावला भोसले कुटुंबियांनी आणि सर्वांनीच आपण हा दिला, याचा निश्चितपणे वडगावकर मान राखून खांद्याला खांदा लावून या अटीतडीच्या लढतीत यश संपादन करण्यासाठी आपला खरीचा वाटा उचलतील याची मी ग्वाही देतो। हे इलेक्शन निश्चितपणे अतुल बाबांचं जरी असलं, म्हणजे रेटरेंचं असलं, रेटरेकरांचं जरी असलं, तर याच्या पाठीमागचा इतिहास जरी आपण पाहिला तरी सुद्धा रेटरेकरांच्या बरोबर कायमस्वरूपी वडगावकरांनी आपल्याला खांद्याला खांदा लावून प्रत्येक इलेक्शन मध्ये भाग घेतलेला आणि तो आम्ही सर्रास ठरवून दाखवू। या आपल्या या भव्य अशा सभेला प्रथमतः मी सांगू इच्छितो की काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्याचं प्रकर्षानं मदनदादा इथं आहेत। मदनदादांनी पहिल्यांदा इथं कारखान्याचा नारळ घेतला होता आम्ही आणि ते इलेक्शन कारखान्यात झालं। त्याच्यानंतर 2 कारखान्याचे इलेक्शन झाले, दोन्ही इलेक्शनमध्ये इथंच नारळ घेतला आणि बाबांनी सुरेश बाबांनी अतुल बाबांनी यावेळी ठरवलं की काय नाही, यावेळेला वडगावमध्येच नारळ घ्यायचा आणि त्या पद्धतीनं त्यांनी ते करून दाखवलं। त्याला रास्त माझं वंदन आहे। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या घराण्याचा इतिहास मी सांगण्यापेक्षा आज जवळजवळ 30-35 वर्ष राजकीयदृष्ट्या मी त्यांच्या बरोबर आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून असेल आणि या जिल्हा परिषद माध्यमातून असेल, मागच्या आमदारकीच्या माध्यमातून असेल, आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे। अनेकांचं म्हणणं आहे की काय माहीत नाही, अजून काय अभ्यास नाही, काय नाही, असं नाही तसं नाही, अनुभवी पुढचं नेतृत्व आहे आणि अनुभवी नेतृत्व, आदर्श नेतृत्व, मागचा आता पुढं मुख्यमंत्री होणार, या होणार, त्या होणार, या वल्गन आहेत। परंतु मी सांगू इच्छितो की 1952 साली पहिली जी लढत झाली भाऊंची आणि दादासाहेब जगतापांची कराड दक्षिणमध्ये होती। भाऊंनी शेकापमधनं लढवली आणि दादासाहेब जगताप काँग्रेसमध्ये होते आणि त्यावेळेला दादासाहेब जगतापांचा पराभव झाला, शेकाप इथं निवडून आलं। त्यानंतर 57च्या इलेक्शनमध्ये भाऊंना इकडे घेतलं, काँग्रेसमध्ये आणलं आणि दादासाहेब जगताप सातारा तालुक्यातून आपलं उमेदवारी तिथं जाहीर केली, तिथून आमदार 2 टर्म झाले। मला सांगण्याचा उद्देश एवढा, त्यावेळेला ज्यावेळेला भाऊ शेकापमधून काँग्रेसमध्ये आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर आनंदराव चव्हाण सुद्धा पहिल्यांदाच शेकापमधून काँग्रेसमध्ये आले, म्हणजे ते पण काँग्रेसमध्ये आले आणि कराड लोकसभा मतदारसंघ यशवंतराव चव्हाणांचा मतदारसंघ हा चव्हाण साहेबांनी रिक्त केला, आनंदराव चव्हाणांना तिथं बसवलं आणि स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघातनं चव्हाण साहेब निवडणूक लढवत होते। सांगण्यात तात्पर्य एवढंच की बेरजेचं राजकारण करत असताना या कुटुंबाला आपण तिथं आणलं, परंतु हे पाटणमधले प्रत्यक्ष 1952 सालची पहिली निवडणूक त्यांनी पाटणमधनं लढवली होती, ते पडले होते आणि चव्हाण साहेबांनी इथं त्यांना लोकसभेला दिलं। तुम्हाला सर्वांना माहित आहे लोकसभेला आपल्यात पाटण तालुका येतो म्हणून त्यांना लोकसभेला दिलं, परंतु हळूहळू ही मंडळी आता कराड दक्षिणमध्ये उतरली। राहण्याचं ठिकाण पत्ता विचारला तरी सुद्धा तुम्हाला कोणीतरी सांगेल की पाटण कॉलनी कराड, म्हणजे पाटणकरांची जी कॉलनी आहे ती आहे। यांनी आता आमच्या दक्षिण मोकळा करावा आणि आमच्या पोरांना संधी द्यावी। 80 वर्ष तुमचं वय झाले, 30-35 वर्ष नाही, तब्बल जवळजवळ 50 वर्ष तुमच्या घराण्याने सत्ता भोगली। या सत्तेतनं काय झालं काय नाही आम्हाला आता ते बोलायचं नाही, आम्ही पण त्याच्याबरोबर पापाला धनी आहे, परंतु आता कुठंतरी आमच्या लेकरं आमची पोरं पुढं जायचं आहे, एक आदर्श निर्माण करायचं काम करून निर्माण करतात, अशी ही पहिली तुमची आहे ती। तिथं जागा ठीक होती, परंतु आमच्या आता मतदारसंघावर तुम्ही अतिक्रमण जे करताय ते कृपा करून बंद करा आणि आमच्या मुलांना आमच्या युवकांना संधी द्या, एवढंच या ठिकाणी मी सांगणार आहे। दुसरं मला सांगायचं आहे आपल्याला की कुठल्याही
कसल्याही इलेक्शनमध्ये 15 वर्ष आम्ही बरोबर काढलेत त्यांच्या. कुठल्याही इलेक्शनला ते जेव्हा येतात तेव्हाच मला अजून आठवतं पीडी साहेब त्यांच्याबद्दल एकच वाक्य वापरत होते. साहेब म्हणायचे की देवळात देव असतो, तो देव जेव्हा आपण जत्रा असतो त्यावेळेला आपण देव उचलतो, आपण पालखीत घालतो आणि पालखी आपण सगळ्या गावातनं फिरवून परत आपण जत्रा संपल्यानंतर देवळात ठेवतो. तसंच चव्हाण कुटुंब आहे, यांना इथं आणायचं, 5 वर्षांनी एकदा आणायचं, निवडणुकीच्या रिंगणात फिरवायचं, आम्ही निवडून द्यायचं आणि परत ते दिल्लीत जाऊन बसवत होते. कुठलंही काम कधी ह्याच्या पाठीमागे केलेलं नाही, तुम्हालाही माहीत आहे. आणि आज सुरेश बाबांचा जर इतिहास घेतला, जयवंताप्पांचा इतिहास घेतला, भाऊंचा इतिहास घेतला, तर या मतदारसंघात कृष्णा कारखान्याच्या उभारणीपासून जयवंत शुगरच्या उभारणीपर्यंत समाजाभिमुख काम केलेलं आहे. दुसरा त्यांनी प्रश्न मांडलेला की चॅरिटेबलवर. मदनदादा इथं आहेत, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की भाऊंच्या आणि आप्पांच्या भांडणात चॅरिटेबलचा विषय निघाला आणि हा चॅरिटेबलचा मुद्दा घेऊन आम्ही लढलो. परंतु त्या सुद्धा इलेक्शन पडल्यानंतर 89चं इलेक्शन पडल्यानंतर आप्पांनी आणि सुरेश बाबांनी, तिथंच खरं सुरेश बाबांची राजकीय सुरुवात झाली. त्यांनी पहिल्यांदा राजकारणात सुरुवात केली, अतिशय खडतर प्रवास त्यांनी केला, परंतु बँक वाचवली. त्यावेळेला बँक सुद्धा आम्ही टीव्ही काढायला सांगितलं होतं, काय करायचं, कृष्णा बँक सुद्धा वाचवली. त्यातनं चॅरिटेबल उभं केलं होतं, ते चालवत परत ही मंडळी एकत्र आणून सुरेश बाबांनी आज या पथावर आलेत. तुम्हालाही माहित आहे, माझं त्यांनाही खुलं आव्हान आहे आज की जर सुरेश बाबा काल खासदारकीला उभं राहिला असतं तर तुमच्याकडे उमेदवार गावला नसता, उमेदवार सापडला नसता. परंतु अनेक जणांनी आमच्यापर्यंत अनेक नेत्यांनी सुरेश बाबांना गळ घातली की तुम्ही खासदारकीला उभं राहा. बाबाने एकच सांगितलं, दादा जगदीदादा तुम्ही लक्षात घ्या, हे सगळं कराय, परंतु जे आपण काम उभं केले, जे चॅरिटेबल मधलं काम आहे, जे इतर संस्थेतनं आपण काम करतो, लोकांनी आपल्यावर जबाबदारी टाकली, हजारो कुटुंब आपल्या खांद्यावर मान टाकून निस्वार्थपणे आपल्यावर विश्वास ठेवून आहेत. आणि मी जर इथनं दुसरीकडे कुठं लक्ष गेलं माझं तर आपला हा समाज आपला फरफडत जाईल. आपल्याला सत्तेची गरज नाही, सत्तेपेक्षा मोठं काम मी तुम्हाला इथं उभं करून दाखवतो. आणि बाबांनी निस्वार्थपणे, तुम्हालाही माहित आहे चॅरिटेबलची आजची परिस्थिती, प्रत्येक माणसाला आज वडगावमध्ये मी छाती ठोकपणे सांगतो, एकही माणूस असा नाही आहे की ज्यानं चॅरिटेबलचा लाभ घेतलेला नाही. सगळ्यांची बिलं कमी झाल्यात, पाहिजे तर माफ झाल्यात, सगळं केलेलं आहे. शैक्षणिक दृष्ट्या असेल, आर्थिक दृष्ट्या असतील, आरोग्य शिक्षणाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत असेल, सर्व सेवा समाजाभिमुख असे केलेलं आहे. चॅरिटेबल उभं केलं, त्याच्यावर 10 वर्ष आम्ही केसेस लढल्या, काही निष्पन्न झालं नाही. त्यातून जे काय भाग विकास निधीतनं 4 पैसे घेतलेले होते ते सर्वच्या सर्व सभासदांना परत केले. आणि जो अधिकार सभासदांचा 10 सीटचा तिथं होता तो सुद्धा आम्ही गमावला. नाहीतर पहिल्या 5 वर्षात 10 वर्षात सभासदांची पोरं विदाउट डोनेशन तिथं शिकत होती आणि डॉक्टर झालेले अनेक उदाहरण कृष्णेच्या सभासद सांगतील तुम्हाला. त्याच धर्तीवर ज्या वेळेला 99 साली कृष्णा कारखान्यावर आत्ता जयवंतराव भोसले कृषी कॉलेज निर्माण झालं, ते आप्पाने आणलं, ते कॉलेज आणलं, ते मोठं केलं. परंतु मधल्या 10 वर्षाच्या काळात कुणीही काय केलं नाही, त्या कॉलेजकडे लक्ष दिलं नाही. आज ते सुरेश बाबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉलेज चालवलंय. आज महाराष्ट्रात 1 नंबरला आपलं कॉलेज कृषी कॉलेज, कृष्णा कृषी कॉलेज म्हणून ओळखलं जातं. इथं सभासदांची 1 रुपये न घेता कमीत कमी 20 ते 25 पोरं दरवर्षी विदाउट डोनेशन तिथं शिकत असतात. इथं घ्यायचं आणि द्यायचा हा विषय नाही. तुम्हालाही माहित आहे, अनेक गोष्टी आहेत. निव्वळ पैशासाठी, सत्तेसाठी हे कुटुंब नाही. आपल्याला गरज आहे म्हणून आपण निवडून द्यायला पाहिजे. मी असं म्हणतो, आपल्याला गरज आहे, त्यांना गरज नाही याची मला खात्री आहे. आज अतुल बाबांनी 2-3 वर्षात जो निधी आणला, याच्या पाठीमागे एकदा लढत झालेली आहे. तुम्हाला माहिती, त्याच्या आधी उत्तरमध्ये उभे राहिले, तो भाग आमचा नाही. परंतु दक्षिणमध्ये ज्यावेळी उभे राहिले त्यावेळेला सुद्धा विजय निश्चित आपला होता. परंतु दोन्ही उमेदवार एक झाले आणि एकत्र हात करून त्यांनी आत्ता ते एकत्र आहेत. त्यांना सुद्धा भीती होती की उद्याच्याला आपलं पोरग सुद्धा या सत्तेवर बसू शकत नाही.
एकदा जर का भोसले कुटुंब जर इथं आलं तर दुसऱ्या कुठल्याही मायचा पुत्र इथं परत 5-25 वर्ष फिरतात. लक्षात घ्या, कुठल्याही म्हणजे आम्ही सुद्धा काय गोष्टी चुकीच्या केल्यात म्हणा किंवा आम्ही उलट्या प्रवाहात होतो, परंतु मी जवळून बघितलेल्या या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आज मी माझ्या गावातल्या कमीत कमी 1 नाही 2 नाही तर आमच्या घरात किती म्हणजे 50-100 घरं असतील, 50-60 घरं असतील आमच्या मुस्लिम समाजाची, परंतु त्यातली नाही म्हणलं तर 10-15 पोरं नोकरीला आहेत. 10-15 पोरं नोकरीला आहेत, डोनेशन घेतलेले आहेत. विदाउट डोनेशनच्या मुली सुद्धा मुस्लिम समाजातला डॉक्टर केलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्हाला पटणार नाही, 80-80 हजार रुपये एका जे बिल झालेलं 40-40, 50-50 हजार माफ करून नुसते औषधं ही भरलेले. इथं कुणाचंही जात भेदभाव, कोण मोठा पार्टीचा कुठल्या याचा कुणाचंही बघितलं जात नाही. तो कराड दक्षिणचा आहे म्हणल्यावर त्याला जेवढी काही सवलत देता येईल, ज्या कुठल्या योजनेत ज्याला बसवल त्याला सगळ्यांना. तुम्हालाही माहित आहे कोरोनासारखी एवढी मोठी महामारी आली तरी सुद्धा तिथं काय कुणी मुस्लिम आहे किंवा हे आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा हिंदू आहे म्हणून आपण केलं नाही. जातीनं स्वतः सुरेश बाबा उभे राहिले. स्वतः सकाळ मला सांगायचे, सकाळी एकदा यांना आपल्याला प्रमोट करायला लागतं. कामगारांना एक सकाळी मिटिंग घ्यायला लागते, एक संध्याकाळी मिटिंग घ्यायला लागते, सांगावं लागतं. घरातनं सुद्धा त्यांना सोडत नाही आणि त्यांना प्रबोधन करून मग ते आत घालवतो. कुठल्याही डॉक्टरचा सुद्धा दवाखाना चालू नव्हता त्यावेळेला. यो पट्ट्या आपल्यासाठी तिथं मैदानात घालून ड्रेस नाही ओपन तिथं मैदानात फिरत होता. लोकांचे जीव वाचवले, ही विसरून चालणार नाही. त्यावेळेला कोण मुस्लिम म्हणलेला नाही, त्यावेळेला कोण हिंदू म्हणलेला नाही, तो कुठला जातीचा आहे पातीचा बघितलेला नाही. आणि आज माझं मुस्लिम समाजाला सुद्धा आव्हान आहे की तुम्ही पक्ष बघू नका. उद्याच्याला RPI मध्ये गेले तरी सुद्धा आम्ही जायला तयार आहे. पक्ष बघू नका. कामाचा माणूस आहे, कामाची माणसं आपल्याला पाहिजेत. ही कुठल्या पक्षात आहे, ही कुठल्या पक्षाला तत्व राहिलेत, जी म्हणतात ती सुद्धा कुठनं आयात झालेत. मी तुम्हाला सांगितलं कुठल्या पक्षाला तत्व आहेत. कुणी नाही कुणी कुणाबरही कुठेही जाते. सत्तेचं राजकारण आहे आणि या सत्तेचा आता चाललेला आहे, त्याला आपला नाविलाज आहे. परंतु आम्ही जी चाकोरी धरली ती कदाचित असं काय आम्ही इथं दुफळी करायला किंवा कुठल्या समाजाला बाजूला ठेवायला नाही. मुस्लिम समाज सुद्धा बाबा आज सुद्धा फोन करून आम्हाला सांगतो, आमच्या गावातला सुद्धा आम्हाला अभिमान आहे की मुस्लिम समाज सुद्धा आपल्या बरोबर आहे. तुम्ही कुठल्या चिन्हावर लढताय हे सुद्धा कुणी बघायला तयार नाही. फक्त भोसलेंसाठी जसं शिवाजी महाराजांनी सगळ्या मुस्लिमांना असतील सर्व जातींना असेल रयतेला बरोबर घेऊन राज्य केलं, त्यांना न्याय दिला, त्यांना धर्म स्वातंत्र्य दिलं. त्यांनी कधी म्हणले नाही तू मशिदीत जाऊ नको, तू इकडे करू नकोस, अजिबात नाही. त्याचप्रमाणे सुरेश बाबांनी आजपर्यंत आणि सुरेश बाबांच्या मार्गदर्शनाखाली अतुल बाबांनी काही केलेलं नाही. कृपा करून हा गैरसमज आपण आपल्या डोक्यातनं पहिलं काढा. ते सुद्धा आपलेच भावबंद आहेत, ते सुद्धा याच मतदारसंघातले मतदार आहेत. त्यांना बरोबर घेऊन हे इलेक्शन करायचं आहे आणि निश्चितपणे ते आपल्याबरोबर राहतील. त्यांना कुणीही डिवचू नका. कुठल्याही पद्धतीचं आव्हान त्यांचा होता कामा नये. त्यांना मानानं सन्मानानं आपल्या बरोबर घ्या. भाजपमध्ये सुद्धा मुस्लिम सेल आहे, तिथं सुद्धा मुस्लिमांचे आपल्यावर बांधव आपल्यावर काम करतात. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे, सगळेजण आपण चांगल्या पद्धतीने चाललोय, अतिशय चांगल्या. तुम्हालाही माहित आहे पुढची वाळू सरकलेली आहे, पुढची वाळू सरकलेली आहे. आज काय बोलतात त्यांना 10-100 कोटीतला 10 लाखातला फरक सुद्धा कळत नाही. 4-2 वाजवणारे आहेत, सुपाऱ्या वाजवणारे आहेत, पण ती सुद्धा पुंग्या त्यांच्या बंद होत्या. तुम्ही काळजी करू नका. त्यांच्यावर वक्तृत्व करून त्यांना मोठं करायचं पद्धती काय मोठे नाहीत. मी वडगावमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो 70 ते 80% मतदान हे अतुल भोसलेंनाच होणार. पैसे वाटू द्या काय वाटू द्या काय नाही. आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, मी आज सुद्धा सांगितलं होतं, मी काल सुद्धा आमच्या सभेत इथं कार्यकर्त्यांना आमच्या सांगितलं पोरांना की बाबा रे आपल्याला रोजच आपल्या गावात 5-50 हजार रुपये मी माफ करून आणतोय, रोजच कुणाला तर फी माफ करतोय, रोजच कुणाला तर ऍडमिशन देतोय. याचा हिशोब जर 5 वर्षाचा लावला तर घराघरात तुमच्या 5,000 नव्हे 50,000 मतात आल्यासारखे तुम्हाला पैसे येतात. तुम्ही याचा कधी विचार केलेला नाही.
हा विचार करून बघा. रोज काय नाही म्हणलं तर माझ्याकडून कमीत कमी 50,000 ही नुसते दवाखान्याची बिलं कमी होतात. गोरगरीब असतील कुठला आहे काय हे सुद्धा आम्ही बघत नाही. आम्ही सुद्धा म्हणतो बघा बाबा जरा 10%, 15%, 20%, आणि जर नाही झालं तर आहे. म्हणजे या पद्धतीनं समाजात काम चालू आहे. आणि अशा कुटुंबाला आपण स्वतःहून भावी पिढीनं, आमची आता संपले, आता आम्ही काय जास्त त्यात हे नाही, परंतु भावी पिढीला जर दिशा कोणी देणार असेल तर एकमेव अतुल बाबाच तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ शकतो. 10 कामातलं 2 कामं 4 कामं नाही झाली तरी चालतील. तुम्ही राग मानून घेऊ नका. सगळ्यांनाच आपल्याला खुर्च्या मिळू शकत नाहीत, सगळ्यांना आपल्याला ते न्याय मिळू शकत नाही, परंतु तुमचं काम होणं, तुम्ही समाजाला बरोबर घेऊन जात असताना आपल्या अडचणी समजून घ्या. आणि अतुल बाबांना येत्या निवडणुकीत 20 तारखेला सर्वांनीच एक मतानं कमळाच्या पुढचं बटन दाबून भरघोस मतानं विजय करावं, एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपणा सर्वांना कल्पना आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदेगड, राष्ट्रवादी RPI आणि इतर पक्षांची मिळून आपली महायुती आहे. आणि या महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले. माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसलेंच्या प्रचाराच्या निमित्ताने गेली 3 आठवडे आपण प्रचाराचा शुभारंभ होण्यापूर्वीपासून सुद्धा निरनिळ्या गावामध्ये त्यांच्या बैठका चाललेल्या आहेत. आपण सगळा कानोसा घेतोय. मी माझ्या भाषणात सुरुवातीला आपणाला सांगू इच्छितो की दक्षिण कराड मतदारसंघामध्ये एक प्रकारची कुजबूज चर्चा चालू आहे की या वेळेला डॉक्टर अतुलबाबा भोसले निवडून येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची कुजबूज, अशा प्रकारची चर्चा गावागावामध्ये होत आहे. मित्रो, आपण एक गोष्ट लक्षात घेऊया. महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आणि या निवडणुकांची जी पार्श्वभूमी आहे ते गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडलं या संदर्भामध्ये आपणा सर्वांना कल्पना आहे. 2019 साली माननीय डॉक्टर अतुलबाबांचा निसटता पराभव झाला. आणि त्या पराभवानंतर आपण परत एकदा झाडून कामाला लागलो. त्यानंतर इतर इलेक्शन सगळी झाली. मी आपल्याला सांगू इच्छितो की 2019 साली निवडणूक झाली आणि त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. आणि त्या त्रिशंकू अवस्थेनं अशी अवस्था आपल्या संबंध महाराष्ट्राची केली की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस प्रणित एक अभद्र युती सत्तेवर येऊन गेली. जवळपास महाराष्ट्राला 2.5 वर्षे या युतीचा त्रास सहन करावा लागला. आणि महाराष्ट्राचं स्वतंत्र असा महाराष्ट्र झाल्यापासून आपण पाहिलं की घरात बसून कारभार करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. महाराष्ट्राच्या दुर्दैवानं 2.5 वर्षामध्ये अनेक परिवर्तनं झाली. महाराष्ट्रामध्ये फार मोठी कोरोनाची लाट आली. जगदीश दादाने आता सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनानं हाहाकार उडवलेला असताना सुद्धा कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर सुरेश बाबा, डॉक्टर अतुल बाबा या मंडळींनी फार मोठं सहकार्य केलं, रुग्णांची सेवा केली. महाराष्ट्राच्या जीवनामध्ये तो फार क्रांतिकारक आणि संक्रमण अवस्थेतला काळ होता. मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडून लोकांची सेवा करायला पाहिजे होती. शेतकरी अडचणीत होते, कष्टकरी कामगार अडचणीत होते, अल्पसंख्याक लोक अडचणीत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईमधून हा महाराष्ट्राचा अतिशय प्रतिगामी असा कारभार चाललेला होता. भाजपाने वेळीच विचार केला आणि सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी धाडस केलं आणि भाजपाचे देवेंद्रजी फडणवीसांनी यांनी महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी सरकार स्थापन केलं. 2-2.25 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि ही सगळी मंडळी कारभार करतायत. आणि विकास काय असतो हा विकास संबंध महाराष्ट्राला या महायुतीच्या सरकारनं दाखवून दिला. मला एवढंच सांगायचं आहे की या महायुतीच्या सोबत आपले नेते सन्माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले सातत्यानं राहिले. गेली अनेक वर्ष त्यांनी भाजपमध्ये काम केलं.
भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचा विश्वास संपादन केला. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आज देशाचे गृहमंत्री अमितजी शाह हे सुद्धा भाजपचे आपले उमेदवार अतुल बाबा यांच्या अतिशय निकटचे स्नेही आहेत आणि त्यांना ते अतिशय जवळून ओळखतात. अतुल बाबांना निवडणुकीची संधी दिली पाहिजे, अतुल बाबांच्या माध्यमातून काही कामं झाली पाहिजेत आणि म्हणून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या दक्षिण कराड मतदारसंघासह अनेक संस्थांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी डॉक्टर अतुल बाबांनी आणला. आपणाला कल्पना आहे, कराडचे यादव साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. कराड शहरासाठी कधी नव्हे तो इतका मोठा निधी त्यांनी आणला. मलकापूरसाठी 20-21 कोटीचा निधी गेल्या 2 महिन्यापूर्वी आणला आणि अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. म्हणजे सत्तेवर नसताना, आमदार नसताना सुद्धा जनतेची सेवा करायची हे व्रत मान्य डॉक्टर अतुल बाबांनी घेतलं आणि हे व्रत घेतल्यामुळंच त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे. दक्षिण कराडच्या कानाकोपऱ्यामधून आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलेला आहात. कराड शहर, मलकापूर शहर आणि परिसरातले लोक या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की गेल्या 5 वर्षामध्ये आणि त्यापूर्वीच्या 5 वर्षामध्ये ज्यांना आपण आमदार म्हणून निवडून दिलं, ज्यांचा उल्लेख जगदीशदादांनी केला की ज्या घराण्यामध्ये गेली 50 वर्ष सत्ता आहे, या विद्यमान आमदारांनी, या मंडळींनी या संबंध मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारची विकासाची कामं केली. तुम्हाला विकासाच्या कामाच्या संदर्भातच चर्चा करायची असेल तर गेल्या 5 वर्षात तुम्ही किती कामं आणली आणि डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी किती कामं आणली, किती कोटी रुपयाचा निधी आणला, याची समोरासमोर चर्चा केली तरी आमची काही अडचण नाही. त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी डॉक्टर अतुल बाबा भोसले तयार आहेत. आपण एक निश्चितपणे लक्षात घेऊया की तुमचा माझा विकास हा कोण लोकप्रतिनिधी आहे याच्यावर अवलंबून असतो. ज्यांनी या मतदारसंघातच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये, या जिल्ह्यात नव्हे तर सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या, हजारो गरीब माणसाच्या घरातली चूल पेटल हे पाहिलं आणि तिथं हा माझा हा तुझा असं न करता त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना समान वागणूक दिली. जातीयता, धर्मांध शक्तीला कुठेही थारा त्यांच्या आजोबापासून त्यांनी कधी दिला नाही आणि सातत्यानं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली. आणि म्हणून तुमच्या माझ्या विकासाचा जो धागा आहे तो धागा मान्य डॉक्टर अतुल बाबांच्या मार्फतच या विधानसभेमध्ये गेला पाहिजे. तुम्ही मतदारांनी त्याला 20 तारखेला बाजूला सारलं पाहिजे. डॉक्टर अतुल बाबांचं कमळाचं चिन्ह आहे. अतुल बाबा निश्चितपणे निवडून जाणार आहेत. तुमचं आमचं सगळं काम करणार आहेत. विधानसभेमध्ये दक्षिण कराडचा बुलंद आवाज त्या ठिकाणी उमटणार आहे. ही खूणगाठ मनाशी बाळगा. दक्षिण कराडचा इतिहास आहे आणि तो इतिहास निश्चितपणे पुढे नेण्याचं काम बाबा करतील. शेवटची गोष्ट आपल्याला सांगतो, मलकापूर कराडबद्दल चिंता करू नका. मलकापूरमधून आज मी तुम्हाला आश्वासन देतोय, मलकापूरमधून निश्चितपणे 2000 पेक्षा अधिक मताचं मताधिक्य आम्ही त्यांना देणार आहोत. मलकापूरचे आमचे राजू मुल्ला या ठिकाणी आलेले आहेत, अरुण आबा या ठिकाणी आलेले आहेत, हनुमंतराव जाधव आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात मतदान आहे. कराड आणि मलकापूरमध्ये ज्याची हवा चालते त्याची हवा संबंध दक्षिण कराडमध्ये असते हे लक्षात ठेवा. आपण अतुल बाबांचा विजय निश्चित आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. ज्यांनी मागल्या चांगल्या 3-4 निवडणुकीचा, 5-6 निवडणुकीचा खतरनाक आढावा, मला माहित नव्हतं तुम्ही काही काळ उलट होतं ते माननीय जगदीशदादा जगताप. मी खूप मोठं काही भाषण करणार नाही, पण जे मुद्दे आज सोशल मीडियावरनं फिरत आहेत, ज्या मुद्द्याला आपण समर्पक उत्तर दिलं पाहिजे. आपली संख्या मोठी आहे, आपली चर्चा मोठी आहे, आपला तडाखा बी मोठा आहे, आपला हवाका बी मोठा आहे. यात कुणाच्या काही मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही.
पण जी चर्चा आज सोशल मीडियावर, दादा सोशल मीडिया काढला, कराडचा स्वाभिमान, कराडचा अभिमान, कराडचं सर्वस्व, कराडची ओळख, लगा घाण ठेवता का कराड नेऊन आता? हे कराड, ह्या कराडची ओळख तुमचे चुलते दादासाहेब जगताप, सातारचं त्यांनी विधानमंडळामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर नेतृत्व केलं होतं. ही कराडची ओळख आहे. ज्या चव्हाण साहेबांनी संबंध महाराष्ट्राचं पहिले मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केलं, ते चव्हाण साहेब आपल्या कृष्णा कोयनेच्या तीरावर जन्माला आले. ते चव्हाण साहेब आमचं कराडची ओळख आहे, तो आमचा स्वाभिमान आहे. ज्या चव्हाण साहेबांनी संबंध महाराष्ट्राची जडणघडण करण्याकरता आपलं सगळं आयुष्य वेचलं, आपला नुसता कराड नाही बघितला, महाराष्ट्र ज्या चव्हाण साहेबांनी उभा केला ते चव्हाण साहेब कराडचे. ही कराडची ओळख आहे, हा कराडचा स्वाभिमान. कराडचा दुसरा स्वाभिमान काय? कराडची रत्न कोण आहे? कराड दक्षिणेमध्ये जन्माला आलेले सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पा, ही कराडची ओळख आहे. कराड उत्तरमध्ये जन्माला आलेले स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब, ही कराडची ओळख आहे. ह्यांची कामं काय? जयवंतराव अप्पांनी सहकार उभा केला. जयवंतराव अप्पानं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपली मराठ्यांची मुलं शिकली पाहिजेत, म्हणून वसंतदादांच्या सूचनेला मान देऊन त्या काळामध्ये सगळ्या अडचणीवर मात करून जयवंतराव अप्पांनी महाराष्ट्रातलं पहिलं मेडिकल कॉलेज कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून उभं केलं. कृष्णा कारखान्याला दिशा दाखवत दक्षिणेतल्या आणि कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या जीवनामध्ये अत्यंत आमूलाग्र असा बदल केला. पी.डी. पाटील साहेब घ्या, यशवंतराव चव्हाणांचा समाधी परिसर बघा. कराडातली आशिया खंडातली नावाजलेली अंडरग्राऊंड योजना पी.डी. पाटील साहेबांच्या काळातली. सह्याद्री कारखाना घ्या, टाउन हॉल घ्या, ही कराडची ओळख आहे. ही कुठल्या कंपनीची ओळख आहे? काय केलं? मला मी मुद्द्यावर बोलणार आहे आज. मला भाषण लय जोरात देत, मला मुद्द्यावर बोलायचं. इथं आमचे नेते आणि साक्षीदार आनंदराव पाटील नाना बसले, त्यांना माहीत आहे मी काय बोलणार आहे. 2001ला तुम्ही केंद्रामध्ये मंत्री झाला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आल्यानंतर आपल्याला पंतप्रधान पदाची किंमत कळली, ताकद कळली. आज जगामध्ये आपल्या भारताच्या नादाला कोण लागणार नाही एवढी ताकद मोदी साहेबांनी निर्माण केली. तसल्या पंतप्रधान कार्यालयाचे तुम्ही राज्यमंत्री जवळजवळ 11 का 12 एक तप राज्यमंत्री होते. ह्यांची स्वतःची ज्या वेळेला संगणक, तुम्हाला माहिती कॉम्प्युटरची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला त्याची किंमत 1,75,000 रुपये होती. त्यावेळेला यांचा अप्लाइड इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स नावाचा कारखाना होता की जो IT मध्ये काम करत होता आणि हे तंत्रज्ञ विकत होतं. हे आता अलीकडे फिरतंय, माझ्या डोक्यात IT हब करायचं. जाळता का कराड नेऊन तेवढं? बघा 50 वर्ष झालं तुम्ही केंद्रामध्ये राज्यमंत्री होता, तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी या खात्याचे स्वतंत्र कारभार असलेले स्वतंत्र मंत्री होता. त्यावेळेला इकडे हब आणायचं कळलं नाही. 5 वर्ष मुख्यमंत्री होता तेव्हा कराडचा हब कळलं नाही, आणि आता पाक पडायची बारी आली होता IT हब आणायची बारीला कशाला पडला? जे या गोष्टींची आपण या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. आपलं प्रत्येक मत महत्वाचं आहे, आपल्या प्रत्येक गोष्टीवर काम करायचं आहे. आणि हा जो प्रोपागंडा पसरवला जातोय, हा जो सोशल मीडियावर कुठली तरी ती 4 टळकी आणि बिड्या बुकणारे आहेतच, माझं काही म्हणणं नाही. आता पायाखालची वाळू संपूर्ण निघालेली आहे. पण तुम्ही हा एका बाजूला हे पर्व आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माजी मुख्यमंत्री म्हणून स्टेजवर बसता, फडतूस लोक येऊन महिलांची मापं काढतात. जरा जाऊन दे टाइम मोहर, मग बघू. तुम्ही महिलांची मापं काढता, तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची मापं काढता, तुम्ही सर्वसामान्य माणसांची मापं काढता आणि तुम्ही मान खाली घालून बसता. भोसले कुटुंबाच्या स्टेजवर हे घडलं असतं तर त्यांनी हाताला धरून घरी नेऊन सोडलं असतं त्याला. हा सन्मान आहे महिलांचा, हा सन्मान आहे कार्यकर्त्यांचा, हा सन्मान आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा. मला आपले सहकार महर्षी आप्पांच्या काळातली घटना, आपले कृष्णा कारखान्याचे MD त्यावेळेचे त्यांनी एक सांगितली होती आपल्या भाषणामध्ये की त्या काळामध्ये, तो जुना काळ 80चं दशक असावं, आणि त्या काळामध्ये आपण जसं आता ॲडव्हान्स अतुलबावर मागतो, पण तो कसला बँकेतून मागतो, असा मोकळा ॲडव्हान्स मागत नाही. त्या काळात लोक आप्पांच्याकडं पैसे मागायला यायचे. घरी मुलीचं लग्न आहे,
घरी कार्यक्रम आहे, बारसा आहे, मुलगी घालवायची आहे, त्यावेळेला उसाच्या पैशातनं ते बिल कट करायची पद्धत होती. मग आपण विचार केला की आपण म्हणे एखादी ग्रामीण बँक हवी आणि म्हणून कृष्णा बँकेची स्थापना झाली, जी बँक आज 1060 कोटीचा बिझनेस वर्षाला करते. त्याचा वटवृक्ष सुद्धा केवढं मोठं काम आहे हे अर्थकारणातलं, अर्थ क्षेत्रातलं. आजही आपल्यासमोर इथं माननीय सुरेश बाबा बसलेले. सकाळी 7:20 ते कृष्णा चॅरिटेबलच्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये असतात. बरोबर 9:30 पावणे 10 ते बाहेर पडतात. त्यावेळेला ते युनिव्हर्सिटीचे प्रशासक असतात, कुलपती असतात. दुपारी 12-1 वाजता त्यावेळेला ते कृष्णा कारखान्यावर जातात. ते त्यावेळेला कृष्णा कारखान्याचे चेअरमन आणि शेतकऱ्यांचे आधुनिक नेते असतात. त्यांची वेगवेगळी रूपं मगाशी जगदीशदादांनी सांगितलं. त्यांना खासदार होता आलं असतं, पण त्यांनी सर्वसामान्य माणसाची सेवा सोडायचा नाही हा निर्धार केला होता. आणि म्हणून या कुटुंबावरती आपण सगळेजण प्रेम करतो. मला नानांना विचारायचं, नाना कामाची यादी ती रोज फिरते. RTO ऑफिस कुठून येतं तुम्ही? विजयनगरला. प्रस्ताव तुम्ही केला का मी केला? हा प्रस्ताव कुणाचा? मंजुरी कुठनं? आपलं हो म्हटले म्हणजे विषय संपला. कृषी महाविद्यालय, नाना तुम्ही सैदापूरची 35 एकर आणि टिंबूची 70 एकर जमीन टॅग केली आणि कृषी महाविद्यालय सुद्धा नानांनी ते विजयनगरला नेलं. नाना तुमचं कौतुक केलं पाहिजे. मला प्रश्न कळणं झाला की तुम्हाला आमदार केलंच कसं? की डोक्यात नव्हतं नाना, आम्हाला खाली जाणवत होतं. पण लोकांचं तुमच्यावरती नाना प्रेम आहे. आणि आता प्रश्न आपण मूळ मुद्द्यावर आहे. करोडो रुपयाचा निधी दिला. कशाला दिला? कराडला जोडणारे सगळे रस्ते आम्ही चौपदरी केले. लगा इथला केला कारव्यापर्यंत, तिकडचा केला कॉलेजपर्यंत, तिकडचा पाटणचा जाणारा केला नानाच्या गावापर्यंत, कारण नाना त्यावेळेस संकट होते ना. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेला दादा कराडातनं रस्ता चौपदरी तासगावला गेला, कराडातनं रस्ता चौपदरी बिट्ट्यातनं पंढरपूरला गेला, कराडातनं चौपदरी रस्ता विजयनगर मार्गे चिपळूण कोयनेच्या पड्याला गेला. हे एक चौपदरीकरणाचं काम म्हणतात. मला माझ्या मित्राने एकदा विचारलं, म्हणे तुमचं एक मोठं काम सांगा. आमची कामं सांगवा. मी म्हणलं तुमचं काम सांग. ते म्हणले संगम हॉटेलच्या समोरचा 545 कोटीचा पूल माननीय बाबांनी आणला. मी म्हटलेले का केंद्रात सरकार आमचं, राज्यात सरकार आमचं, मग पूल कुठनं काय युक्रेनमधनं जाऊन आणलं? अरे काही थापा मारायची सुद्धा एक कॅपॅसिटी किंवा एक काहीतरी गांडवा दिले का? इतकं काम, इतकं गांडव दिलं. म्हणजे जो 6 पदरी रस्ता जो कागल आपल्या साताऱ्यापासून कागलला जाणार आहे त्यातनं एवढाच पूल यांनी आणलाय आणि मागला नानाने आणलाय आणि पड्याचा इकडनं आणला. म्हणजे मध्ये कट करूनच पूल आणला होय तेवढा. म्हणजे नितीन गडकरी सारखा सर्वसामान्य माणसाचं या देशामधलं नेतृत्व करणारा नेता त्यांनी हे डिझाईन केलं. आपले नेते परवा अजून एक बाबा त्यांनी स्टेटमेंट केलं की म्हणजे खाजगी माणसाला निधी दिला. लवाई इंग्रजाच्या काळात जायचा धंदा दिसतोय. महाराष्ट्र शासन आमचं, आमच्या पक्षाचे तिथं मुख्यमंत्री आहेत, आमचे नेते तिथं उपमुख्यमंत्री आहेत, आमचा नेता अतुल बाबा आहे. अतुल बाबांची कामं ते म्हणले, मी त्या पुढारी लाईव्हमध्ये घोषणा केली होती की कराडला उद्या सकाळी कराडच्या 98.50 कोटीच्या स्टेडियमचं उद्या सकाळी आपण भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब करणार. तिसऱ्या दिवशी मी ऐकलं की कराडच्या स्टेडियमला 10 लाख रुपये आले. आला का त्याचा EMD म्हणतो आपण बयान रक्कम ती 40 लाख आहे. 10 लाख कसं आलं? माहितीच्या अधिकारामध्ये सगळं मिळतं. आम्ही सैदापूरकर आणि अतुल बाबांना आग्रह धरला होता. मगाशी अशोक भाऊंनी सांगितलं मलकापूर आणि कराडात जी चर्चा चालते तसं दक्षिणेत घडतं. भाऊ सैदापूर, कराड आणि मलकापुरात जे चालतं ते दक्षिणेत घडतं असं म्हणा. परत आणखी घोटाळा नको. आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला अतुल बाबांच्या, बाबा तुम्ही आमची छोटी मोठी काही कामं करू नका. 5 कोटी रुपये तुम्ही आम्हाला चौपदरीकरणाला दिलेले आहेत. आमचा पावकेश्वर आता गणपतीच्या आरती बाबा कधी अशी मतीच झाली म्हणजे गणपती सुद्धा आहे आता इथं वडगावा. पावकेश्वराच्या मंदिराचं महत्व अतुल बाबांना पटवून सांगितलं. अतुल बाबा ही चॅप्टर आहेत म्हणजे तसं काय आता सोपं समजू नका तुम्ही बी. शिस्तीनं काम कोण करते काय सगळं लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यांच्याकडं. आपल्या मागे बी 2-2 त्यांनी सोडलेले आहेत. पावकेश्वर मंदिराचा विषय सबंध सैदापूरकरांनी अतुल बाबांच्या कानावर घातला.
बाबा हे मंदिर 400 वर्षापूर्वीच आहे. ह्याला एक्सपर्ट आले, यांनी सांगितलं हे मंदिर 450 वर्षापूर्वीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी आहे. त्या मंदिरामध्ये महाराजांनी मुक्काम केला होता अशी नोंद आहे इतिहासामध्ये. ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला गणपतीची आरती सोडून आता आचारसंहिता जवळ आल्यावर सैदापुरात मी दुगदुग वाढली. आता बहुतेक मंदिराचं काम होत नाही. वर्गणीतनं होणारं ते काम नव्हतं. अतुल बाबांनी प्रस्ताव तयार केला, स्वतःचं पत्र तयार केलं, देवेंद्र भाऊ फडणवीसांना विनंती केली. सैदापूर माझ्या मतदारसंघातलं नव्यानं सामील झालेलं 10,000 मताचं गाव आहे आणि हे मला पावकेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. मित्र, एक क्षणाचाही विलंब न लावता अतुल बाबांच्या पत्रावर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 करोड रुपये मंजूर केले. नुसते मंजूर नाही केले, 1 ऑक्टोबरला त्याचं GR निघाला. तो GR सगळ्या सैदापूरकरांनी त्यांच्या हातातनं ताब्यात घेतला. 2 ऑक्टोबरला त्याचं टेंडर निघालं. 14 ऑक्टोबरला L1 निघाला. थापा मारणाऱ्यांना, दिशाभूल करणाऱ्यांना हे सगळं आपल्याला दाखवावं लागेल. माझ्याकडे एक यादी आहे. अजून एक विषय बोलतो, म्हणजे तुम्हाला वाटू नये की मी फार बोलतोय म्हणून. ही यादी आहे, ही माननीय डॉक्टर अतुल बाबा भोसलेंच्या नेतृत्वाखाली आणि यातल्या प्रत्येक पाणी पुरवठ्याला, म्हणजे हर घर जल जीवन मिशन जी केंद्र शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये 24/7च्या जवळपास कराड दक्षिणमधल्या 87 योजनांना 774 कोटी रुपये अतुल बाबांनी मंजूर केलेले आहेत. हे एवढ्याकरता मी सांगतोय, जिथं जाईल तिथं 24/7. आमचा पुतण्या बाबा 5वीला का 6वीला होता तो पहिल्या वर्षाला होता. देशामधली सर्वोत्कृष्ट योजना मलकापूरला 24/7. आता ती पोरगं ग्रॅज्युएट झालं तरी म्हणते अजून मी तीच सांगताय. खुल्यात बनवायचा धंदा आहे का काय? तुम्ही एक जवळजवळ 30 वर्ष झालं सळी करताय. ह्यांनी आता जवळजवळ 87 दिली ती. म्हणजे प्रत्येक कराड दक्षिण मधलं गाव 24/7नं जोडलं जाणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका कुणी बाळगू नये. कराड शहरामध्ये पाण्याचा नळ घ्यायला माननीय भाऊ 10,000 रुपये लागतात आणि मलकापुरात आमचा कार्यकर्ता गेला की तिथं 26,000 लागतात. पाणी काही रशियत ना आणताय का काय तुम्ही? हे फार खुळा बनवायचा धंदा चाललेला आहे. मला खूप माझे एक मित्र आहे, मी तुमच्यासारखा आम्ही तिकडंच होतो. आम्ही सोडल्यावर ते अजून तिथंच आहे चिटकून. मी त्याला परवा म्हणलं काय राव म्हणलं, तुम्ही किती वर्ष झालं तर काय बास सोडा म्हटलं, आता फिरा आता इकडं आणि आपलं करूया अतुल बाबांना आमदार. नाही मी कसं मी निष्ठावान म्हटलं किती वर्ष झाले तुम्हाला? ते म्हणले मला 25 वर्ष झालं. मी परत काल 1 लाख रुपयाची शर्यत लावली. जर तुम्हाला त्या नेत्यानं नावानं हाक मारली तर मी फास लावून घेतो म्हणून सांगितलं. अतुल बाबांनी हाक मारायचा हा काही सब्जेक्ट नाही. अतुल बाबा आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत. ते उद्या नेते होतील आणि आज गणपतीची बहुतेक गणपतीचा आशीर्वाद बाळापूरला लाभलेला आहे. पहिल्या यादीमध्ये कदाचित अतुल बाबा मंत्री देखील होते. आणि म्हणून तुम्ही आता सगळ्यांनी आता एकदा हात वर करा आणि निश्चय करा, उद्यापासून गुरं ढोरं रान वैरण वाड सगळं बंद करा. 20 तारखेला प्रत्येकानं 10 नवीन मतं जोडून 20 तारखेच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान केंद्र सोडायचं नाही. वरनं कुपन येऊ दे नाहीतर उपाशी झोपाय लागू दे. ह्या भानगडीत पडायचं नाही. एकदा बोला गणपती बाप्पा. आज समोर असलेल्या श्री गजाननाला वंदन करून तसेच या सिद्धनाथाच्या नगरीमध्ये या सिद्धनाथाला पवित्र वंदन करून या पाठीमागं चौरंगनाथ आहे, त्याच्या पाठीमागं आदरणीय प्रभात कदम साहेबांचं सोनसळ आहे, त्याच्याही पलीकडं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचं देवराष्ट्र आहे. तसेच या वडकानगरीच्या दादासाहेब जगतापांच्या स्मृतीस अभिवादन करून हो घातलेल्या या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय मदनदादा, माननीय डॉक्टर श्री बाबा भोसले,
आमचे जयवंतराव जगताप आपल्या सर्वांचे लाडके धडाडीचे व 24 तारखेला हो घातलेल्या या निकालानंतर असलेले आपले भावी आमदार आदरणीय डॉक्टर अतुलराव भोसले या बाबांच्या या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी असलेल्या या सभेच्या निमित्तानं खरं पाहिलं तर एक सांगतो त्याबरोबर दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी सर्व सन्मान्य व्यासपीठ, वेळ कमी आहे, सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, खरं पाहायला गेलं तर मी परवाही कराड शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मी एकच सांगितलं ही निवडणूक म्हणजे निवडणुकीच्या मतदान केंद्रामध्ये जायचं आणि त्या मतदान केंद्रापुढील आपले जे काय मशीन असेल त्या मशीन समोर बोट दाबायचं म्हणजे निवडणूक नव्हे. निवडणूक म्हणजे मतदान आहे, ते दान आहे. दान अनेक प्रकारचे दान असतात, एक सत्पात्री दान असतं. त्या दानातला मतदान हा एक अत्यंत महत्त्वाचा असलेल्या दानाचा भाग असतो. ते तुमचं कुटुंब घडवतं, तुमचं गाव घडवतं, तुमचं राज्य घडवतं, तुमचं राष्ट्र घडवतं. मित्रांनो, गांभीर्याने फार घेण्याची गरज आहे की मतदान जायचं, मतदान आहे तर बाहेर करून द्यायचं. तुमचं मत हे त्या उमेदवाराला असलेलं मत पाहिजे, तुमचं मत त्या उमेदवाराच्या विचाराला असलेलं मत पाहिजे, तुमचं मत त्या उमेदवाराच्या पक्षाला असलेलं मत पाहिजे, तुमचं मत त्या संपूर्ण विचारधारेला, त्या विकास कामाला, त्या आर्थिक उन्नतीला, त्या राष्ट्राच्या उभारणारे असलेलं ते मत पाहिजे. आणि हे मत देण्याचा अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिलेला आहे. लोकशाही म्हणजे काय? डेमोक्रेसी मेक फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. लोकांनी लोकांच्यासाठी निर्माण केलेली लोकशाही आहे आणि तुम्ही इथले राजे आहात. तुम्ही हे राष्ट्र बनवण्यासाठी आज पुढाकार घेतला पाहिजे, चांगल्या लोकांना सत्तेच्या स्थानी निर्माण केलं पाहिजे. आणि हे सत्तास्थान जे आहे ते लोकांच्यासाठी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आज या शासनानं तिथं काम करणं गरजेचं आहे. आणि ती काम करत असताना तिथं अतिशय चांगली लोकांची जाण भान असणारी माणसं त्या सत्तेत असणं ही काळाची असलेली गरज आहे. म्हणून लोकांनी आज बंधूंनो या ठिकाणी तुम्हाला जाहीर विनंती करतो की येणारी निवडणूक ही निवडणूक नसून तुमची येणाऱ्या तुमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याची असलेली ती नांदी आहे. तुमचं मत इथून पुढचा समाज घडवणारा मत आहे. तुमचं मत हे इथनं पुढं राष्ट्र घडवणारं मत आहे. म्हणून मित्रांनो, मत देत असताना कोणत्याही प्रकारच्या आमिषाला, कोणत्याही प्रकारच्या भूलभुलैयाला बळी पडू नका. तुमचं मत हे विकासाला मत पाहिजे. तुमचं मत ह्या मातीतल्या माणसासाठी मत पाहिजे. आज या कृष्णा काठ जो भागाला म्हणतो आपण, पण आज एक ठिकाणी समोर बसलेलं आहे. कराड शहरामध्ये कृष्णा कोयनेचा संगम होतो, त्या ठिकाणी परत पुढे एकच कृष्णा वाहते. आज कराड शहरामधील आमचे जयवंतदादा असतील, आमचे सर्व बाकी आमचे नगरसेवक आहेत, प्रमुख मंडळी या ठिकाणी दिसतात. कराड दक्षिण मधला ग्रामीण आणि कराड शहरी भागातील लोकांचा या ठिकाणी झालेला संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हा संगम हा आपल्या विजयाला तारून नेणारा संगम असणार आहे. गेली काही निवडणुकांमध्ये कराड सर्व शहरी भागामध्ये आपण कमी पडलो, परंतु आज या ठिकाणी या सिद्धनाथाच्या भूमीमध्ये जाहीरपणे ठोकपणे सांगतो की या निवडणुकीमध्ये कराड शहरामधून 8 ते 10,000 मताचं मताधिक्य देणार. कराडची ओळख कोण आहे कराडकर ठरवतील. आता दुसरं कुणी ठरवू शकत नाही. कराडची ओळख, कराडचा स्वाभिमान हा कराड शहराचा यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या एक उदात्त विचारानं, संस्कृतीनं, संस्कारानं निर्माण झालेला असलेला भाग आहे. त्यामुळं कोणी त्याला आंदोलन, कोणी त्याचं ताम्रपट घेऊन याची काही गरज नाही. त्यामुळं आज डॉक्टर आतुबाबा भोसलेंना या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं निवडून दिलं. ही कराड दक्षिणच्या विकासासाठी काळाची गरज आहे.
आज कराड शहरामध्ये आज मी काम करत असताना माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आमचे जयवंतरावजी शेलार आहेत इथं. आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कराड शहराच्या विकासासाठी 209 कोटी रुपये दिले. त्याबरोबर इतर आणखी 200 म्हणजे जवळजवळ 250 ते 300 कोटी रुपये कराड शहराचे आले. अतुल बाबांनी या जवळजवळ 700-750 कोटी रुपये आणले. म्हणजे 950 ते 1000 कोटी रुपये कराड दक्षिणसाठी महायुतीने निवडणुकीच्या अगोदर दिले. आज या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की येणारा विधानसभेमध्ये अतुल बाबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. मित्रांनो, या राज्यामध्ये जर या राज्याचा विकास सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या जर सरकार हे महायुतीचं सरकार जे आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार निवडून येण्यासाठी एक आमदार महत्वाचा आहे. हे महायुतीचं सरकार आपला विधानसभेमध्ये विजय प्राप्त करून द्या. येणाऱ्या महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर कराड दक्षिणसाठी हजारो कोटीचा जसा वळवाचा पाऊस पडतो तसा पाऊस पडल्याशिवाय निधीचा राहणार नाही, अशा ठिकाणी जाहीरपणे ग्वाही करतो. या ठिकाणी नुसतं बोलबोलण्याची भाषणं करून नुसतं लोकांना भावनिक करून हे करण्यापेक्षा शिक्षण, रोजगार, कृषी, क्रीडा, संस्कृती, आरोग्य यासारख्या अनेक विविध गोष्टी या लोकांच्या समोरचे असलेले प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या मूलभूत गरजा आज समाजाचं पूर्ण करणे गरजेचं आहे. नुसतं तो आनंद रस्ता बांधायचा, कधी स्मशानभूमी बांधायची, कधी ती सभागृह, कधी कमाल, ह्याच्यापेक्षा विकास कामं अनेक आहेत. आणि माननीय डॉक्टर अतुल बाबांस आपल्याला सांगितलेलं आहे. आज महायुतीच्या माध्यमातून आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या होऊ घातलेल्या विधानसभेमध्ये मित्रांनो, या कराड मी आज ही प्रथम गांभीर्यानं तुम्हाला सांगतो की ही निवडणूक गांभीर्याने घ्या. येणाऱ्या या कालखंडामध्ये कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना आपण सर्वांनी प्रचंड मताने विजय करून देऊया, अशा या ठिकाणी मी माफक अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 तारखेच्या मतदानापूर्वी आपल्या सर्वांचं एक लाडकं नेतृत्व म्हणून ज्यांना आपण 23 तारखेला शिक्कामोर्तब करणार होतो ते आपले उमेदवार सन्माननीय अतुलजी बाबा भोसले, शिवसेना, BJP शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार. आजच्या सभेसाठी मार्गदर्शन करण्याकरता आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा, ज्यांच्या साक्षीनं अनेक निवडणुका लढवल्या, ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय मदनदादा ज्या वेळेला सांगतात कुठंतरी कमी पडते, पण मदनदादांनी ज्या उणिवा भरून काढल्या, ज्या ठासून भरल्या अतुल बाबांच्या मध्ये, आणि ते वादळ तयार झालं तुमच्या साक्षीनं. उद्याचा दिवस तो बदलणार आहे. तेवढी हवा आणि तेवढं वादळ या जनतेमध्ये निर्माण केलंय. या सभेच्या मार्गदर्शनाकरता सन्मान्य आदरणीय आनंदरावजी नाना मोहनरावनी ऑडिट केलेलं आहे आणि त्यांच्या ऑडिटमध्ये कुठं शंका नसते. ज्या वेळेला त्यांनी ऑडिट पार केलं की ती फाईल क्लिअर होणार असंच निर्देशित केलं जातं. सर्व पदाधिकारी राजेंद्रसिंह यादव, जे माझे उपनगराध्यक्ष जयवंतरावजी पाटील, हे सर्वजण ज्या वेळेला असतात, आधी ज्यांनी मार्गदर्शन केलं आमचे अशोकराव भाऊ, उपस्थित सर्वच मान्यवर स्टेजवरचे. वेळ कमी आहे कारण नंतर बाबांना तुम्हाला बाबांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, कारण परत 23 तारखेनंतर विजयी सभेला सुद्धा तुम्ही ऐकशीला का नाही ह्याची गॅरंटी नाही. कारण ज्या गणपतीच्या आरतीच्या साक्षीनं शनीच्या कोटी उड्डाणानं तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि ती कोटी उड्डाणं अतुल बाबांनी आपल्याला अगोदरच दिलेले आहेत कामाच्या रूपानं. अहो, ज्या घरात आमदारकीची गरज सुद्धा नाही, ती गरज सुरेश बाबांना किंवा अतुल बाबांना नसताना सुद्धा ती गरज आता ज्या वेळेला तुमची बनलेली आहे, आपली बनलेली आहे, त्यावेळेलाच ते विधानसभेमध्ये जाणार आहेत.
आणि आपला आवाज विधानसभेमध्ये त्यांच्या कामाच्या रूपानं आज जगदीश दादांनी सांगितलं. कारण याच्या अगोदरच्या दादासाहेब जगतापांच्या आशीर्वादानं बापूंनी काही इलेक्शन लढवलं नव्हतं, त्यावेळेला बापू पडले होते. त्यामुळं आज दादासाहेब जगतापांचा आशीर्वाद आहे. त्यावेळेला दादांनी इथं या स्टेजवर भाषणं केली होती. थोडक्यात कमी पडलं होतं, पण आता संपूर्ण आशीर्वादानिशी आपण उतरलोय. त्यामुळे 23 तारखेची लढाई आपण जिंकल्या जमाय, पण त्या जिंकण्यापूर्वी प्रत्येकाची जबाबदारी पूर्णपणे बारकाईनं पार पाडली पाहिजे. प्रत्येक मताचं, बाहेरून आणल्या जाणाऱ्या मताचं नियोजन, कारण आज आपण विजयी सभा म्हणून जाहीर करू, पण त्या विजयी सभेत रूपांतर होण्यापूर्वी जे कष्ट करायचे आहेत येत्या 20 तारखेपर्यंत, त्याचं योग्य आणि काटेकोर नियोजन झाल्याशिवाय उद्याचं भविष्य सुकर सोपं आणि सगळ्यांच्या मनातला एक आमदार की ज्याने अगोदर आत्ताच सगळ्यांची गॅलरीत जाऊन भाषणं ऐकण्यापूर्वी, त्या भाषणाच्या पूर्वी आपल्याला जे काही करायचं आहे ते केल्यानंतरच आपल्याला गॅलरीतनी भाषणं मिळणार आहेत. आणि ती सगळ्यांचीच इच्छा इथं जमलेल्या, एवढीच शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सुरुवातीलाच मोहनराव जाधव यांनी सांगितलं, सर्वांना माहिती आहे आपण कुठं होतो, काय होतो. परंतु गेल्या 40 वर्षामध्ये ज्या काँग्रेस पक्षाचं काम करत असताना नेत्याला गालबोट न लागेल, पक्षाला प्रतिमा उंचावेल अशाच पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ती उमेदवारी मला विधानसभेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि त्यावेळेला मार्गदर्शन ते उमेदवारी मिळवण्यासाठी सुद्धा इथं सुरेश बाबा भोसले आहेत, पतंगराव कदम आहेत, या सगळ्यांनी पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातल्या राजेंद्र यादव ही सर्व आजी माजी नगराध्यक्ष सातारा जिल्ह्यातले, कारण जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो. मोठ बांधायचं काम केलं. आज मगाशी मोहनराव बोलले, RTO कार्यालय कृषी महाविद्यालयामध्ये विकास कामामध्ये घेतलेली त्यावेळची प्रयत्न आणि त्या काळामध्ये जे काम करत असताना माझ्यावर टीका टिप्पणी झाली. आनंदराव पाटलांनी RTO कार्यालय विजयनगरला नेलं. अहो जयवंतराव खराडला 1 गुंठा सुद्धा जागा नव्हती, माझ्या गावामध्ये दिली. त्यावेळेला ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे, आता नाव घेणं बरोबर नाहीत, पण काकांनी सुद्धा माझ्यावर टीका टिप्पणी केली. त्या आनंदरावचं गाव विजयनगरला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी RTO कार्यालय, मी RTO एजंट आहे विजयनगरला नेण्यासाठी. अहो कराडला 1 गुंठा भरशी नाही, म्हणजे आभार मानायला सोडून द्या. आता हे अभद्र युती झालेलं आहे. आणि ह्या पहिल्या सभेमध्ये मी काय बोलणार नाही. एकच शब्द म्हणजे विलासराव देशमुखनी ज्या वेळेला कराडला राजेंद्र शिबिर घेतलं होतं आपण, त्यावेळेला विलासराव देशमुख भाषणात म्हणाले की एक काँग्रेस हा राजवाडा आहे आणि राजवाड्यामध्ये काही अशी अपप्रवृत्ती तयार झाली आहे. त्यांनी वाड्याला काडी लावून आपलं वांग भाजण्याची सुरुवात झाली. त्यामुळं काँग्रेसची अधोगती झालेलं आहे. आणि यामुळं या निवडणुकीमध्ये जो निर्णय मोहन जाधव असतील, आम्ही असेल, जयवंतराव पाटील असतील, ह्या सर्व आजी माजी नगरसेवकांनी जी मलकापूरच्या सर्व लोकांनी जे निर्णय घेतलेला आहे, अतुल बाबा आमदार नसताना देखील विकास काय करू शकतात, त्या घराण्याची परंपरा आता मला सांगायची. अनेक भाषणामध्ये बोलू. जयवंत आप्पा असतील, सुरेश बाबांनी केलेलं कोरोनाच्यामध्ये काम केलेलं असेल, आणि अतुल बाबांनी ह्या तरुण कार्यकर्त्यामध्ये नवीन क्रेज झालेला आहे, तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी ह्या निवडणुकीला 23 तारखेपर्यंत उमेदवार आपण सर्वच आहोत, या भावनेनं आपण या निवडणुकी आपण काम करूया. आणि 23 तारखेला प्रचंड मताने या कराड तालुक्यामध्ये परिवर्तन घडण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा, एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. माननीय डॉक्टर अतुल, माननीय मदनदादा, मान्य आनंदराव नाना, मान्य मेहरबान राजू यादव, मान्य जयवंतराव पाटील, मान्य जयवंतराव शेलार, आमचे सहकारी व्हाईस चेअरमन मान्य जगदीश दादा, सन्माननीय स्टेज आणि उपस्थित सर्व बंधूंनो, आज जरी आपण या इलेक्शनचा शुभारंभ करत असलो तर इलेक्शनचा प्रचार ह्याच्या अगोदरच सुरू झाला आहे. आणि हा प्रचार बघत असताना एक आश्चर्य असं आहे
की जे इलेक्शनचे मुद्दे आहेत हे सगळे बाजूला ठेवून प्रचार एका वेगळ्या दिशेनं निघालेला आहे. आणि त्याचं कारण काही आम्हाला समजण्यासारखं नाही असं नाही. आपल्याला माहिती आहे की ज्यांच्या हातून काही झालं नाही त्यावेळेलाच त्यांना दुसऱ्या दिशेनं प्रचार करावा लागतोय, अशी परिस्थिती या मतदारसंघात आहे. आज आपल्याला असा विचार करायला पाहिजे की ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर काय बदल झाला याचा विसर पडू देऊ नका. आज हा सगळ्या देशामध्ये असा एक देश आहे, जगामध्ये असा एक देश आहे की 80 कोटी लोकांना रेशन पुरवतो. एकही देश असा जगामध्ये नाही आहे आणि हे मोदीजींच्या काळामध्ये झालं. हा असा एक देश आहे की ज्या देशामध्ये आवास योजना आहे, नागरिकांना घरं बांधून देण्याचं काम जबाबदारी ही सरकार घेते, असा एकमेव देश आपला आहे. हा देश असा आहे की या देशामध्ये जलजीवन मिशन जे झालं आहे, ज्याच्यातनं अतुलनी हे पैसे आणलेत, हे सगळ्या देशामध्ये राबवलं गेलं आहे. या मूलभूत सुविधा आहेत की ज्याचा आपल्या संविधानामध्ये याची सगळी माहिती दिलेली आहे की या देशामध्ये हे करण्याची सरकारची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी गेल्या 70-75 वर्षामध्ये झाली नाही. भारतीय जनता पार्टीचं ज्या वेळेला सरकार आलं त्यावेळेला ह्या योजना झाल्या. म्हणून नाना सांगतात तसं एकच 24/7 आम्ही ऐकत होतो, पण अतुल आल्यानंतर 87 सांगितलं. माझ्या माहितीनं 100 पेयजल योजना अतुलच्या हातून झालेल्या आहेत. हे या सरकारच्या हातात जातं. आणि ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत जनतेला, जे प्रगत राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये शिक्षण मोफत असतं, आरोग्य मोफत असतं. आता आरोग्यासाठी सगळ्यात मोठी योजना आता पंतप्रधान जी आयुष्यमान भारत योजना आहे ही भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत सुरू झालेली योजना आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या आरोग्याच्या योजना आहेत, आता महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल, पोलिसांसाठी योजना आहे, कामगारांसाठी वेगळी योजना आहे. सगळ्यांच्यासाठी या देशात एकाही माणसाला आपल्या आरोग्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत, ह्या दिशेनं आज देश निघालेला आहे. आणि हे फक्त मोदी सरकार करू शकतं. लक्षात घ्या, ती ज्या ज्या वेळेला गॅरंटी म्हणतात त्या गॅरंटीज फक्त मोदी सरकार देऊ शकलेलं आहे, हे तुम्ही विसरून चालणार नाही. आज मला दुसऱ्या एका गोष्टीचं म्हणजे तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे की आज देशापुढे सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर ही रोजगार निर्मिती आहे. आणि रोजगार निर्मितीसाठी काय पावलं उचलली गेली हे लक्षात घ्या की या सरकारमध्ये जे धोरणं घेतली त्याच्यातनं किती रोजगार तयार झाला याचा अजूनही मोजमाप आपण करू शकलो नाही आहे. सगळ्यात मोठं काम काय केलं असेल अनेक कामामध्ये तर स्टार्टअप चालू केले. आता स्टार्टअप म्हणजे काय हे अनेक लोकांना माहिती नाही आहे. हे देश पुढं निघाला आहे याच्यासाठी जे तरुण असतील, जे शिकलेले आहेत, यांना भांडवल उपलब्ध करून दिलं, यांच्या हातून वेगळे उद्योग आणि व्यवसाय यांना करता येईल, ही पहिल्यांदा एवढी मोठी योजना कुठल्याही सरकारनं चालवली नाही, ही या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये चालवली. आणि स्टार्टअप काय करू शकतो हे तुम्हाला सांगतो. परवा दिवशी आम्ही आमच्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिकल ट्रॅक्टरचं हे पूजन केलं. हा ट्रॅक्टर कुणी केला आहे तर इंजिनिअरिंग कॉलेजमधला एक साधा विद्यार्थी आहे की ज्याच्याकडे कुठलीही पार्श्वभूमी नाही, पैसे नाहीत, याला सरकारकडनं पैसे मिळाले, याला सरकारकडनं योजनेखाली सगळ्या सवलती मिळाल्या आणि तो उद्योजक एक ट्रॅक्टर तयार करू शकतो, बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर, जो या देशातला पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. आणि हा एक महाराष्ट्रातल्या एका साध्या तरुणानं हा तयार केला. हे वैशिष्ट्य आहे. त्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला 300 रुपये लागतात बॅटरी चार्ज करायला. 36 टन हा ऊस ओढू शकतो. लक्षात घ्या, ऊसासाठी सुद्धा वापरायचा आहे म्हणून भूमिपूजन केलं आपण. 36 टन हे ओढू शकतो, ओझं ओढू शकतो.
आणि बॅटरीचा चार्ज 300 रुपये लागतात बॅटरी चार्ज करायला. आणि ती बॅटरी जेवढी चालते त्याच्याऐवजी जर डिझेल वापरलं तर डिझेल 3000 रुपयाचं लागतं. हा बदलता भारत आहे, लक्षात घ्या. हे एकच सरकार आहे ज्या सरकारनं 7.5 HP पर्यंत तुमचं वीज बिल माफ केलं आहे पंपाचं. याच्या अगोदर कुणी केलं का सांगा. आता आमचा प्रयत्न आहे, इथं आमच्या अनेक योजना आहेत. आमच्या योजनेखाली 1 HP सुद्धा बसत नाही. सरकारकडे आता प्रस्तावना करायची. आता अतुलवर जबाबदारी राहणार आहे की आम्हाला आमच्या स्कीमवरचं वीज बिल हे माफ करून पाहिजे आहे. आता अनेक त्याच्या पुढं आत्तापासूनच अनेक मागण्या आपण ठेवलेल्या आहेत. मी तर ठेवलेल्या आहेत की या गोष्टी तुझ्या हातून झाल्या पाहिजेत आणि त्या होणार आहेत, लक्षात घ्या. आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला आणि का त्याचं उदाहरण सांगतो का होणार आहेत. 2 वर्ष त्याच्याकडे हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराचं व्यवस्थापनाचा त्याला अध्यक्ष केला. त्या 2 वर्षामध्ये जे काम झालं ते गेल्या 50 वर्षामध्ये तिथं मंदिरात झालं नाही. एवढं काम झालं. आजही तुम्ही पंढरपूरला गेला, फक्त तुम्ही सांगा तुम्ही कराडचे आहात आणि तुम्हाला दर्शन किती लवकर मिळतंय बघा. अजून सगळ्या लोकांनी तिथं असणाऱ्या प्रत्येक तिथल्या काम करणाऱ्या माणसांनी ती जाणीव ठेवली. तसं काम अतुलच्या हातून झालं. पण लक्षात घ्या, सगळ्यात मोठं काम पंढरपुराचं त्याच्या हातून झालं असतं. आता दुर्दैवानं झालं नाही. याच्यासाठी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो की आपल्या भागामध्ये सुद्धा काय होऊ शकेल. त्यावेळेला कॅनडा सरकारचं भारताचं जे 50 वर्षाचं जी मैत्री होती त्या मैत्रीखाली अनेक लोकांना माहिती नाही 1000 कोटी रुपये पंढरपूरसाठी देतो म्हटले होते. आणि 1000 कोटी आणायचं काम अतुलनी हाती घेतलं. आणि त्या ॲम्बॅसेडरला घेऊन हेलिकॉप्टरनं नेऊन तिथं पंढरपूरला त्यांची मीटिंग घेतली. आणि त्यांची एकच अट होती. त्यांची अट होती की आमचा आर्किटेक्ट असेल, आम्ही कॉन्ट्रॅक्टर ठरवणार, आम्ही हे काम करणार. याला मात्र लोकल तिथल्या लोकांचा याला विरोध झाला. तुम्हाला माहिती आहे आपलाच कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, टक्केवारी पाहिजे, आपल्यालाच काम मिळालं पाहिजे. याला ते तयार झाले नाहीत म्हणून हे काम मागं गेलं. पण आता अशी अनेक कामं अतुलच्या हातून आपल्या भागामध्ये होणार आहेत, लक्षात घ्या. आज MIDCची ओस पडलेली तुम्हाला दिसते आहे. तिथं जे मोठे मोठे प्रकल्प आले होते यांच्या डोळ्या देखत ते मागं गेले. त्यावेळेला आमदार काय करत होते मला सांगा. अल्फा लेवलसारखा मोठा तिथं प्रकल्प आला आणि 3-4 वर्षात बंद करून गेले. यांनी तिथं डुंकून सुद्धा बघितलं नाही की काय कशासाठी हे मागं गेले. अनेक जे रोजगार तिथं तयार व्हायला पाहिजे होते कराडच्या MIDCमध्ये काहीही राहिलं नाही. अशी आजची परिस्थिती आहे. आणि आता हे कामसुद्धा हे मोठं काम आहे, हे अतुलकडे दिलं जाणार आहे. आणि मोठा प्रकल्प निश्चित तो या विभागामध्ये आणेल ज्याच्यातनं रोजगार तयार होईल. रोजगार आपल्याला तयार करायचा आहे आणि ते काम आपण करतोय ना. आपण करत नाही असं नाही, आपण करतोय. अनेक मोठे प्रोजेक्ट घेणार आहेत. जे लोक माझ्याकडे आलेली आहेत की आपल्याला हे करायचं ते करायचं, ज्या ज्या मागण्या करून आलेत तुम्हाला आत्ता सांगतो, या मोठ्या सभेमध्ये सांगू, एकाचंही काम मागे राहणार नाही. तेवढं कामच हाती घेतलं. तुम्ही ज्या मागण्या माझ्याकडे ठेवल्या त्याच्यातलं एकही काम राहणार नाही. अशा पद्धतीनं अनेक वर्ष आपण काम करतोय, आत्ताही काम करतो. आणि त्याच्यामुळे आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी इथं सुविधा उपलब्ध झाल्या. कारखानदारी उभी राहिली, जयवंत शुगर उभा राहिला, अनेक लोकांना रोजगार तयार झाला. सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त रोजगार कृष्णेनं दिलेला आहे, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त रोजगार कृष्णेनं दिलेला आहे. सगळ्यात जास्त महिलांना रोजगार कृष्णेनं दिलेला आहे. सगळ्यात जास्त मुस्लिमांना रोजगारसुद्धा कृष्णेनं दिलेला आहे. कशातही मागं नाही आहे. कृष्णा सगळ्यामध्ये पुढं आहे आणि जनतेसाठी काम करते. आणि हाच वारसा आज अतुल हा वारसा घेऊन पुढं निघालेला आहे. कृष्णेचा वारसा काय, आपण सारखं चव्हाण साहेबांचं नाव घेण्याची आता इथं पद्धत झालेली आहे. त्याच्यापेक्षा खऱ्या मनानं जे इथं खरे कार्यकर्ते जे त्या विचारानं त्या चालतात त्यांना हे माहिती आहे की चव्हाण साहेबांचा वारसा हा कामाचा, कर्तृत्वाचा, लोकांना प्रगतीचा हा वारसा होता. कृष्णेचं प्रत्येक गोष्ट कृष्णेची चव्हाण साहेबांच्या हातनं झालेली आहे. कृष्णा कारखान्याला ज्या वेळेला पैसे
कमी पडत होते, सरकारनं पैसे चव्हाण साहेबांच्या माध्यमातून मिळाले. ज्यावेळेला कृष्णेचा पहिला सीझन झाला, पहिलं साखरेचं पोतं चव्हाण साहेबांना चव्हाण साहेबांना कृष्णेत तयार झालेलं पहिलं साखरेचं पोतं त्यांना बक्षीस म्हणून दिलं की हे या तुमच्या प्रयत्नानं झालेल्या ही कारखानदारी आहे. आणि ती कारखानदारी सगळ्या महाराष्ट्रात पुन्हा झाली. प्रत्येक लिफ्टच्या योजनेचं उद्घाटन चव्हाण साहेबांच्या हातून झालं. संभाजी विद्यालयाची मोठी इमारत बांधली, चव्हाण साहेबांच्या हातून झाली. नर्सिंग कॉलेज झालं, चव्हाण साहेबांच्या हातून झालं. पहिल्यांदा दवाखाना झाला, 200 बेडचा सुरुवातीला दवाखाना झाला, चव्हाण साहेबांच्या हातूनच उद्घाटन झालं. मेडिकल कॉलेजचं चव्हाण साहेबांच्या हातूनच उद्घाटन झालं. चव्हाण साहेबांची परंपरा, त्यांचा वारसा घेऊन पुढं निघालेलो आपण सगळेजण आहोत, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. त्या बाजूला नाही आहे तो वारसा, लक्षात घ्या. त्यांचा सगळ्यांना माहिती आहे की संबंध चव्हाण साहेबांची फार कमी आला, त्या प्रवाहातच ते नव्हते, पण आम्ही आहोत त्या प्रवाहात आणि आम्ही काम करतो. फक्त खंत एकच गोष्टीची आहे की चव्हाण साहेबांचा ज्यावेळेला आपण वारसा सांगतो, ज्यावेळेला आपण मुख्यमंत्र्यासारख्या मोठ्या खुर्चीवर आपण एक वेळ तिथं काम केलेलं असताना तुम्ही तुमच्या स्टेजवर जी प्रचाराची पातळी आहे ती किती खाली न्यायची. आणि चव्हाण साहेबांच्या स्टेजवर असं झालं असतं का सांगा? ठेवलं असतं का कुणी त्या बोलू दिलं असतं का असं चव्हाण साहेबांनी? आणि ही आमची परंपरा आहे, हा आमचा वारसा आहे, हा विचाराचा वारसा आहे, म्हणून आमच्या स्टेजवर असं होणार नाही. आणि याच्यात झालं एकच की त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीची प्रतिष्ठासुद्धा तुमच्याकडनं कमी झाली, लक्षात घ्या. हे तुमच्या या प्रचाराच्या पद्धतीनं जितका खाली प्रचार गेला तेवढी प्रतिष्ठा तुम्ही कमी केली. हे विसरून चालणार नाही. या कराडची जनता सगळं जाणते, इथं काय होतंय काय नाही आपल्याला सगळं माहिती आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये, आता मी जास्त सांगत नाही, 745 कोटी रुपये अतुलच्या माध्यमातून आले. एवढं मोठं काम कराड दक्षिणमध्ये स्वातंत्र्यापासून कुणाच्याही हातून झालं नाही, ते अतुलच्या हातून झालं. कुठलंही पद नसताना झालं. आणि आता आपल्याला माहिती आहे की काही वेळेनंतर राजकारणामध्ये सुद्धा माणसाला रिटायर व्हायला लागतं. तर रिटायर जर होत नसेल तर काय केलं पाहिजे आपण सांगा? आपण रिटायर करायला पाहिजे का नाही त्यांना? हे करायची तुमची तयारी आहे ना? आता तेवढंच करूया. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थानं ही रिटायरमेंट होणार आहे, कारण परत तो चेहरा तुम्हाला कराडमध्ये दिसणार नाही. हे तुम्हाला चांगलं वाटतं. जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभानिमित्त आपण सगळे वडगावला जमलेलो आहोत. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन या लढाईला आपण सामोरे जातो. आणि या लढाईला सामोरे जात असताना मागच्या 5 वर्षामध्ये आपण काय केलं हे देखील आपल्या समोर सांगणं गरजेचं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये 2019 सालापासून 2024 सालापर्यंत आपण समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं काम केलं हे आपल्या समोर मांडण्यासाठी मी आज इथं उभा आहे. 2019 सालच्या निवडणुकीनंतर आपल्याला यशापर्यंत पोहोचता आलं नाही, पण जरी आपण यशापर्यंत पोहोचलो नाही तरी दुसऱ्या दिवशी आपण कामाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी समाजामध्ये उतरून सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन आपण कामाला आपली सुरुवात केली. काम चालू केल्यानंतर सरकार देखील आपलं नव्हतं. आपल्याला सगळ्यांना अपेक्षा होती की युतीचं सरकार परत एकदा राज्यामध्ये सत्तेमध्ये येईल. खरं तर युतीच्या 165 जागा निवडून आल्या होत्या आणि सरकार मात्र महाविकास आघाडीचं सत्तेमध्ये आलं. 2.5 वर्षामध्ये कुठलंही विकास काम या मतदारसंघामध्ये झालं नाही. 2.5 वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीला आपल्याला सामोरे जावं लागलं आणि 2.5 वर्षामध्ये
या मतदारसंघाकडे सपशेल सरकारने दुर्लक्ष करण्याचं काम केलं हे तुम्ही आम्ही सगळ्या नागरिकांनी पाहिलेलं. करोनाचं महामारीचं संकट आलं त्यावेळेला कृष्णा हॉस्पिटलच्या सगळ्या व्यवस्थापक मंडळांनी सगळ्या विश्वस्त मंडळांनी निर्णय घेतला की स्वर्गीय अप्पांच्या काळामध्ये जे स्वप्न आपण पाहिलं होतं की सर्वसामान्य माणसाच्या सेवेसाठी कृष्णा हॉस्पिटलची निर्मिती झालेली आणि त्या संस्कृतीला अनुसरून त्या विचाराला अनुसरून आपण सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचं काम करोनाच्या महामारीच्या काळामध्ये केलं. मला अजूनही आठवत आहे की करोनाच्या महामारीचा पहिला सप्ताह असा होता की लोक एकमेकाच्या जवळ यायला मागत नव्हते. लोकांना ही महामारी काय हे माहीत नव्हतं. लोकांना माहीत नव्हतं की काय करायचंय. अहो इतकंच काय पण काही डॉक्टर मंडळींनी देखील आपले दवाखाने बंद करून गावाच्या बाहेर जायचं काम केलं. लोकांना कळत नव्हतं की आता आपल्याला यातून कोण वाचवणार. जोपर्यंत वॅक्सिन आलं नव्हतं तोपर्यंत लोकांना माहीत नव्हतं की आता आपलं या संकटापासून वाचणार तरी कसं. अशा काळामध्ये कृष्णा हॉस्पिटलनी लोकांची सेवा करण्याचं व्रत घेऊन समाजाची सेवा करण्याचं काम चालू केलं. आणि अशा काळामध्ये कृष्णा हॉस्पिटलनी सातारा जिल्ह्याचं लीड हॉस्पिटल म्हणून काम केलं. सातारा जिल्ह्याचं शिखर हॉस्पिटल म्हणून काम केलं. आणि एका वेळेला 500 बेड रिझर्व करण्याचं काम हे कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापक मंडळाने तिथं केलं. आणि 500 बेड हे फक्त कोरोनासाठी रिझर्व ठेवण्याचं काम हे त्या काळामध्ये झालं. आज मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की 10,000 लोकांचा औषध उपचार आपण कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यामध्ये यशस्वी झालो. आणि हे 10,000 लोक कोण होते तर आपल्या तालुक्यामधले, आपल्या जिल्ह्यामधले, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामधले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा काही लोक हे आपल्याकडे औषध उपचार घेऊन गेले. आणि हे औषध उपचार देत असताना कुठलाही भेदभाव न करता आपण जनतेची सेवा करणं पसंत केलं. आपण कधीही हा विचार केला नाही की हे लोक कोण आहेत, या लोकांचा गट कुठला आहे, या लोकांची जात कुठली आहे, हे लोक राजकीय आपल्या बरोबर आहेत की नाही. आले त्या माणसाची सेवा करण्याचं आपण काम केलं. आला त्या माणसाला आपण ऍडमिट करून घेतलं. आला त्या माणसाला बरं करण्याचं आपण काम केलं. आणि आदरणीय सुरेश बाबांचे मी मनापासून आभार मानू इच्छितो की स्वतः आदरणीय सुरेश बाबा हे बॅटल ग्राउंडवर उतरले. हे स्वतः तिथं सुरेश बाबांनी लोकांची सेवा केली, रुग्णांची सेवा केली. आणि प्रत्येक रुग्णाला बरं झाल्यानंतर गुलाबाचं फूल देण्याचं काम देखील आदरणीय सुरेश बाबांच्या माध्यमातून झालं. आपण धोरणात्मक निर्णय घेतला की कुठल्याही माणसाकडनं एक पैसा सुद्धा आपण घ्यायचा नाही. त्या काळामध्ये काही हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी 1.5 लाख रुपये घेत होते. 1 लाख रुपये लोक घेत होते. आपण प्रवेशासाठी सुद्धा पैसे घेत नव्हतो आणि बरं झाल्यानंतर सुद्धा आपण पैसे घेत नव्हतो. प्रत्येकाची सेवा घरी आलेल्या पाहुण्याप्रमाणे आपण केली. जो माणूस ऍडमिट झाला त्याचं जेवण काय असावं याचा देखील आपण विचार केला आणि घरच्यापेक्षा चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने केला. अनेक लोक त्या काळामध्ये ऍडमिट झाले. अनेक लोकांना त्या काळामध्ये ICU मध्ये ठेवण्याची वेळ देखील आपल्यावर आली. आणि सगळं काम करत असताना लोकांची काळजी घेण्याची पुरेपूर जबाबदारी ही कृष्णा हॉस्पिटलच्या प्रशासनावर होती. मोठं आपल्यावर तसं संकट होतं की लोक इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे ऍडमिट होत होते. बरेच वेळेला आपल्याकडे तेवढे बेड शिल्लक नसायचे. ऑक्सिजन बेडची इतकी तूट होती की आपल्याला ऑक्सिजन बेड 140 पर्यंत वाढवावे लागले. आणि तरी सुद्धा आपण न हटता आपण सगळ्या जनतेची सेवा करण्याचं काम केलं. आणि ही सगळी सेवा करत असताना आपण कधीही हा विचार केला नाही, कधीही हा दृष्टिकोन ठेवला नाही की याच्यामधनं आपला काही फायदा होईल का नाही. हे जनतेसाठी आहे, लोकांसाठी आहे. आणि लोकांची सेवा करण्याचं काम त्या काळामध्ये आपण केलं. आणि त्याला खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या लोकांनी साथ दिली. त्यामुळेच देशामध्ये 4 नंबरचे सगळ्यात जास्त पेशंट असणारं खाजगी क्षेत्रामधलं वैद्यकीय महाविद्यालय आपलं होतं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं PMOचं पत्र हे कृष्णा हॉस्पिटलला मिळालं की अत्यंत चांगलं काम तुम्ही या महामारीच्या कालावधीमध्ये केलं. अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की महामारीमध्ये आपण इतकं काम केलं याचा आपल्याला राजकीय काही फायदा होणार की नाही. आपण सगळ्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेच्या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण हे काम कुठल्या फायद्यासाठी केलं
केलं नाही, राजकीय फायद्यासाठी तर मुळीच केलं नाही. आपला शत्रू जरी असला तरी त्याची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं ना आपण ती सेवा केली, हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि आता जी आपल्याला काँग्रेस पार्टी दिसते त्याचे निम्मे अर्धे नेते बरं करण्याचं भाग्य देखील आम्हाला लाभलं. त्याचे निम्मे अर्धे नेते देखील चांगलं करण्याचं काम आपण केलं. आणि फार दूर कशाला जायचं, बाजार समितीचे आत्ताचे सभापती आहेत त्यांची देखील सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आत्ताचे माजी जे सभापती काँग्रेस पक्षाचे होते त्यांची देखील सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि हे सगळं करत असताना आम्ही त्यांची सेवा काकणभर जास्त चांगली केली, म्हणजे परत त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका उपस्थित व्हायला नको अशा पद्धतीचं काम आपण कृष्णेच्या माध्यमातून केलं. त्यानंतरच्या काळामध्ये करोनाचा कालखंड संपला. करोनाचा कालखंड संपून एक समाधान आपल्याला प्राप्त झालं की जनतेची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. आणि करोनाचा कालखंड संपताच राज्यामध्ये सत्तांतर झालं. राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी शपथ घेतली. राज्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आणि या 2.5 वर्षामध्ये दिवस आणि रात्र तुमची सेवा करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. प्रत्येकांकडे गेलो, प्रत्येकाला आम्ही विचारलं की काय आपल्याला करून पाहिजे. लोकांना देखील विश्वास पटत नव्हता की बाबा सगळीच कामं विचारतात, एवढी सगळी कामं कसं करणं शक्य आहे, कशी काय इतकी विकास कामं होऊ शकतात. पण आम्ही सगळी कामं गोळा केली. पानंद रस्त्याची कामं गोळा केली, कॉन्क्रिटीकरण रस्त्याची कामं गोळा केली, सभा मंडपाची कामं गोळा केली, कराड शहरातले प्रश्न आपण गोळा केले, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि महायुती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक प्रश्नाला आम्ही लक्ष केंद्रित करून सोडवण्याच्या बाबतीमधलं काम केलं. आणि या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून 745 कोटी रुपयाचा निधी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आपण आणला. आणि या 745 कोटी रुपयाच्या निधी बरोबर शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून देखील 250 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि त्या निमित्तानं या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं महायुती सरकारच्या वतीनं 1000 कोटी रुपये देण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून झालं. 1000 कोटी रुपये देत असताना काय कामं आपण केली, जे प्रमुख जिल्हा मार्ग आपण केले होते ते सगळे प्रमुख जिल्हा मार्ग परत करण्याचं काम आपण केलं. येनक्यापासून शेलुली स्टेशन पर्यंत येणाऱ्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याचं काम आपण केलं. हर घर जल या योजनेच्या माध्यमातून नाना आकडा तुमचा चुकला, 77 कोटी रुपये आतापर्यंत आपल्या मतदारसंघाला आलेले. उद्या परत आणि त्याची क्लिप बनेल आणि यांचा प्रवक्ता काय म्हणतोय बघा, हे खोटं बोलतात म्हणतील, पण 77 कोटी रुपयाचा निधी आला. खोटं बोलायची आपल्याला गरज नाही, जे काय केलंय ते स्पष्ट आहे, ते आपण लोकांच्या समोर मांडतोय. आपण आतापर्यंत 25-15च्या योजनेमधनं जिथं जिथं आपल्याला अंतर्गत रस्त्याची कामं करणं गावात गरजेचं होतं ते रस्ते केले. काही लोक माझ्याकडे आले, ते म्हटले पानंद रस्त्यांचं काय. आपण पानंद रस्त्यांची यादी गोळा केली आणि थोडकी नाही 227 पानंद रस्त्यांची यादी गोळा केली आणि 45 कोटी रुपये पानंद रस्त्यांसाठी राज्य सरकारच्या मातोश्री पानंद रस्ता योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी उपलब्ध झाला. जिथं जिथं सभा मंडप नाही तिथं तिथं सभा मंडप दिला. जिथं जिथं गटारच्या व्यवस्थेसाठी मागणी केली तिथं तिथं गटारची व्यवस्था करून दिली. जिथं जिथं नाल्याची मागणी केली तिथं तिथं नाल्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. ज्या मलकापूरला स्मार्ट सिटी भाऊ तुम्ही म्हणताय त्या मलकापूरला सुद्धा 20 कोटी 80 लाख रुपयाचा निधी महायुतीच्या सरकारने उपलब्ध करून दिला. आणि भाऊ साधा सोपा नाही, मला ठराव मिळाला नाही, अनेक दिवस मी प्रयत्न केला, ठराव मिळाला नाही. मग त्यानंतर तिथं CEO आला आणि त्यानंतर तो आल्यानंतर ज्या वेळेला निवडून दिलेल्या लोकांची मुदत संपली आणि त्यानंतर चीफ ऑफिसर आला, त्याच्या माध्यमातून आपण ठराव घेतले आणि ठराव घेतल्यानंतर अनेक लोकांना वाटत होतं की मलकापूरला काही पैसे येत नाहीत. काही लोकांनी देव पाण्यात घातले होते की मलकापूरला तेवढं नको, मलकापूरला पैसेच यायला नको. पण आम्ही सुद्धा व्यवस्थित केलं, पाठपुरावा केला आणि खऱ्या अर्थानं
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी आभार मानतो. रात्री 3 वाजता आपल्या फाईलवर सही झाली आणि सकाळी सकाळी आम्ही GR काढला आणि ताबडतोब तुम्ही आनंदोत्सव मलकापूरमध्ये साजरा केला. ज्या रस्त्यावर बिलकुल पैसे पडले नव्हते अशा सगळ्या रस्त्यांवर आपण पैसे उपलब्ध करून देण्याचं काम केलं. ज्या ज्या ठिकाणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुमची अपेक्षा होती की घरासमोरचा रस्ता व्हावा, गल्लीमधला रस्ता व्हावा, त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून देण्याचं आपण काम केलं. काही ठिकाणी मला आनंद होत होता की सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं, रवी भाऊ, तुम्ही आमदार असताना माझी तुमची एवढी खास मैत्री होती. मी तुम्हाला म्हटलं होतं की रवी भाऊ, तुम्ही ज्या वेळेला सत्तेत जाल त्यावेळेला आमच्याकडे लक्ष ठेवा. मी सुद्धा विचारपूर्वक त्या लोकांशी संबंध ठेवले होते. मला सुद्धा माहित होतं की कधी काही सत्ता होईल तेव्हा रवींद्र चव्हाण साहेब मोठ्या पदावर असतील आणि रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला सत्तेमध्ये बसले, रवींद्र चव्हाण साहेब ज्या वेळेला सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले, त्यावेळेला मी आपल्या भागाची एक फाईल त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि रवी भाऊला म्हटलं की रवी भाऊ, आता नाही म्हणू नका, एवढी माझी कामं करून द्या. आणि पहिल्या टप्प्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी 133 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघासाठी दिला. मला खूप आनंद झाला. मला वाटलं एवढा मोठा निधी दिला, लोक खूप खुश होतील, लोक आनंदी असतील. अनेक लोकांना मी विचारलं, काय म्हटलं राहुल पैलवान, काय खुश आहे का? म्हटले नाही, झालेत पैसे पण मोठ्या रस्त्यावर पडले, बारीक रस्त्यावर पैसे पडल्याशिवाय मजा नाही. मला जरा शंका आली, म्हटलं सगळीकडेच असं आहे का? मग 2-3-4 लोकांना विचारलं, काय रे म्हटलं, तुमच्या रस्त्यावर 2 कोटी पडलेत, कुठं 3 कोटी पडलेत, 4 कोटी पडलेत, काही ठिकाणी 7 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालाय. कोण हसायलाच तयार नाही. मी म्हटलं, अरे एवढे मोठे पैसे पडलेत. एकाने मला सांगितलं की साहेब, ह्या मोठ्या रस्त्यावर पैसे पडून आनंद होतो, पण इतका आनंद होत नाही. घरासमोरचा जर का केला तर खूप मोठा आनंद होतो. मग योजना हुडकली. म्हटलं चला योजना हुडकूया, आपण काय करायचं. आणि योजना अशी जबरदस्त काढली की जो जो तक्रार करतोय त्याच्या घराच्या समोर रस्ते आपण करून टाक. 100 रस्ते केले एका वेळ. 25-15 मधनं 100, रोजगार हमी मधनं 100, 200 रस्ते केले. आणि हात दुखत नाही तोपर्यंत नारळ फोडायला लावले. एवढं विकास काम या मतदारसंघामध्ये केलं. आणि प्रत्येक रस्त्याचं भूमिपूजन पण आपण केलं, उद्घाटन पण आपण केलं आणि लोकार्पणाचा बोर्ड देखील आपण लावला आणि ते रस्ते देखील सगळे झालेले. कुठेही आपण किंतु परंतु ठेवला नाही, कुठेही आपण काही शंकेला कारण ठेवलं नाही. आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर आपल्या भागामधले घेतले. एकूण एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या भागामधला आहे. तुम्ही जाणून घ्या, आपल्या भागामधल्या पोरांना कामं दिली. आणि हो, भागातल्या पोरांना कामं देताना कोणाला भेटायला लावलं नाही, थेट कामं भागामधल्या पोरांना दिली. चांगल्या दर्जाचे रस्ते झालेत. आपण जे महायुतीच्या काळामध्ये रस्ते केलेत ते बघा आणि त्यांच्या काळामधले रस्ते बघा. बघा त्यांच्या रस्त्याचा दर्जा आणि बघा आपल्या रस्त्याचा दर्जा. तुम्हाला लक्षात येईल की कोणी चांगल्या पद्धतीचं काम केलंय, कुठल्या सरकारने चांगल्या पद्धतीचं काम केलंय, हे सुद्धा तुम्ही बघा. जी जी योजना लोकांसाठी आहे, सर्वसामान्य माणसासाठी आहे, ती योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं आपण काम केलं. बांधकाम कामगार कल्याण योजना जुनी योजना आहे. ते पाटणकर साहेब आहेत आज, ठीक आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पदाचा वापर करून सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं. बांधकाम कामगार कल्याण योजना 2015 सालची आहे, ठीक आहे, आजची योजना नाही, पण ही योजना आम्ही हुडकून काढली, बांधकाम कामगार कल्याण योजना. आणि ती योजना हुडकून काढून आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना कामाला लावलं. काम काय, माता भगिनींपर्यंत जायचं, फॉर्म गोळा करायचा, ऑनलाईन करायचा, ऑनलाईन केल्यानंतर OTP आला का बघायचा, OTP आल्यानंतर कार्ड येतं आणि कार्ड आल्यानंतर मायमाऊलीच्या हातामध्ये कार्ड द्यायचं. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की या मतदारसंघामध्ये 10,000 भांड्याचे सेट हे आपण इथं वाटलेले आहेत. 10,000 भांड्याचे सेट म्हणजे काय, 8.5 कोटी रुपयाची भांडी या मतदारसंघामध्ये आपण वाटलेली. आणि काही लोक आमच्यावर टीका करतात, लोक म्हणतात की यांची भांडी घेऊ नका. अहो, ती आमची भांडी नाही आहेत, महाराष्ट्र सरकारची आहेत. महाराष्ट्र सरकारची योजना आम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवली, माझ्या मायमाऊलीपर्यंत आम्हाला ती योजना पोहोचवली. आणि ती योजना पोहोचवत असताना कोणाकडनंही 1 पैसा न घेता ती योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं. आज आयुष्मान भारतची योजना
1,75,000 लाभार्थी आपल्या मतदारसंघात आहे. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आपण योजना पोहोचवली. सगळ्यात जास्त आउटरीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त फायदा आयुष्मान भारत योजनेचा या देशामध्ये जे 10 मतदारसंघ असतील विधानसभेचे त्याच्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहे. सगळ्यांना फायदा आयुष्मान भारत योजनेचा झाला. ही योजना सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांना आपण सरसकट ती योजना पोहोचवली. आपण त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव केला नाही आणि कृष्णा हॉस्पिटलचं एम्पॅनलमेंट झालंय. तिथं वेगळा कक्ष केलाय की आयुष्मान भारतचं कार्ड कोण घेऊन आलं तर 5 लाख रुपयेपर्यंतचा औषधोपचार मोफत त्याला देण्याच्या बाबतीमधलं काम आपण त्या माध्यमातून केलं. आज खऱ्या अर्थानं राज्यामध्ये एक अत्यंत पुरोगामी विचाराचं सरकार आहे. एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून हे सरकार चालतं. या सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 5 हप्ते 7,500 रुपये आपल्या प्रत्येक माय माऊलीच्या खात्यावर आलेले आहेत. ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारने घोषित केली त्यावेळेला विद्यमान लोकप्रतिनिधींनी काय मार्गदर्शन केलं? ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने घोषित केली त्यावेळेला आम्ही मार्गदर्शन केलं. आम्ही लोकांच्या समोर गेलो. आपण म्हटलं या योजनेचं आपण स्वागत केलं पाहिजे. आपण आनंद व्यक्त केला की माय माऊलीच्या हातामध्ये एवढे पैसे येणार आहेत. पण विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रेस समोर मुलाखत दिली की हा निवडणुकीचा जुमला आहे. ही पहिली त्यांची मुलाखत. त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन काय केलं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये की या योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत का? राज्य तुमचं दिवाळखोरीमध्ये निघेल. निवडणूक तोंडासमोर ठेवून तुम्ही ही योजना आणलेली आहे. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारनी सगळं खोटं ठरवलं आणि आपल्या सरकारने 5 हप्ते दिले आणि ही योजना रेग्युलर चालवली आणि 46,000 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या सरकारने आतापर्यंत केली. 4 दिवसापूर्वी कोणी तर त्यांची बाईट घेतली. 4 दिवसापूर्वी पत्रकारांनी विचारलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विषयी तुमचं काय मत आहे? हे म्हटले आमचीच योजना आहे. कसं काय तुमची योजना आहे? कसं काय तुमची योजना आहे? का तुम्ही मुख्यमंत्री असताना योजना आणली नाही? का दिले नाहीत पैसे माय माऊलीला? तुम्ही 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेला द्यायला पाहिजे होते पैसे. तुम्ही 10 वर्ष आमदार आहे. एखादा शब्द तरी बोलला का कधी? एखादा शब्द खासगी बैठकीत एखादा तुमची एजन्सी आहे आमची बदनामी करणारी त्यांच्याकडे असला तर द्या एखादा व्हिडिओ की म्हटला यांना पैसे द्या. का केलं तुम्ही 10 वर्षामध्ये? का नाही तुम्ही योजना आणली? सत्तेमध्ये होता त्यावेळेस का नाही योजना आणली? आणि आता तुम्ही म्हणता ही आमचीच योजना होती. पुढारी वर्तमानपत्राच्या व्यवस्थापकांनी एक परिसंवाद ठेवला. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असा परिसंवाद ठेवला. तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, आम्ही आमचे मुद्दे मांडतो. आमचे मुद्दे मांडण्यासाठी आपली पूर्ण फौजच गेली होती. 745 कोटी रुपयाचा लेखाजोखा आमच्या टीमनं दिला. 745 कोटी रुपयाचा. आणि यांना विचारलं तुम्ही काय केलं 5 वर्षात? हे म्हटले हा समोरचा पूल आम्हीच केलं. हा तुम्ही कसा केला? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, केंद्र सरकार, नितीन गडकरी साहेब. आणि नितीन गडकरी साहेबांचं तुमच्याविषयी मत काय? खाजगीत विचारा त्यांना जाऊन, तुम्हाला सांगतील तुमच्याविषयी मत काय. तुमचा काय संबंध केंद्र सरकारच्या पैशाशी? तुम्ही विरोधी पक्षाचे राज्यातले आमदार आहे आणि तुम्ही म्हणताय की आम्ही हा रस्ता केला, उड्डाण पूल केला. उड्डाण पूल कशाचा करता हो साहेब? तुमच्या घराच्या समोरची झोपडपट्टी तुम्हाला होईना झाली आहे. माजी मुख्यमंत्री साहेबांच्या घराच्या भिंतीला लागून जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये घरकुल तुम्हाला करता आलं का? किती वर्ष तुम्ही सत्तेत आहे? 50 वर्ष तुम्ही सत्तेत आहे साहेब. 50 वर्ष तुम्ही 3 पिढ्या सत्तेत आहे आणि घराच्या भिंतीला लागून झोपडपट्टी होईना तुम्हाला? अहो आमच्याकडे जरा काही असतं तर आम्ही करून टाकलं असतं, ठेवलं नसतं काय. आज मला तुम्ही सांगा, कराड शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालंय, अनेक ठिकाणी पक्के घरं झालेत आणि तुमच्या घराच्या
भिंतीच्या जवळ झोपडपट्टी आहे म्हणून भिंतीची उंची वाढवतोय, झोपडपट्टी दिसना म्हणून. आज मी तुम्हाला शब्द देतो, आज ज्या दिवशी आपल्याला सत्तेमध्ये संधी मिळेल त्या दिवशी पाटण कॉलनीच्या झोपडपट्टीचं पुनर्वसन पहिलं काम आपलं असणार आहे. माझ्या अजेंड्यावरचं पहिलं काम आहे की तुमच्या घरासमोर ज्या लोकांना तुम्ही उपेक्षित ठेवलंय, इतके वर्ष उपेक्षित ठेवलंय, आणि तुम्ही काय टीका करता हो? उठसूट उठलं की तुम्ही माझ्या गावाचं नाव काढता, उठसूट उठलं की तुम्ही आमच्या गावाच्या विकासाविषयी बोलता. कशाला बोलताय तुम्ही आमच्या गावाच्या विकासाविषयी? तुम्ही येऊन बघा ना आमच्या गावामध्ये आम्ही काय काय केलं ते. ज्या गावाने आजपर्यंत या सगळ्या परिसराला चांगले विचार देण्याचं काम केलं, ज्या गावामध्ये 2 मोठ्या मंदिरांना आता ब वर्ग देवस्थानचा दर्जा मिळाला, ज्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासाठी 45 लाख रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला, ज्या गावामध्ये पाणी पुरवठ्याची 20 कोटीची योजना वर्ल्ड बँकेच्या योजनेमधनं आपण आणली, ज्या गावामध्ये सांगेल तो रस्ता, बघेल तो रस्ता, बघेल ती गल्ली ही आपण पूर्ण केली, 0 लिक्विड डिस्चार्जचा प्रकल्प ज्या गावामध्ये केला, कशाला त्या गावाविषयी वाईट साईड बोलताय? ते सुद्धा तुमचेच मतदार आहेत. एखाद्या विषयी वाईट बोलायचं म्हणजे किती बोलायचं? बदनामी करायला लोक तुम्हाला का आणावी लागतात? माझ्या नावाची लोक हुडकताय, माझ्या नावाची 5 लोक आणायचे आणि त्यांना उभं करायचं. असं कुठं असतं का हो? असं कुठं असतं का? अतुल सुरेश भोसले नावाचे 5 आणायचे, ते 5 उभे करायचे आणि लोकांची दिशाभूल करायची. ही वेळ येतेच का? तुम्ही स्वतःला मोठे नेते समजता, तुम्ही राज्याचं नेतृत्व केलंय म्हणताय, तुम्ही देशाचं नेतं स्वतःला समजता, मग अतुल भोसले 5 हुडकायची वेळ काय येते? एका अतुल भोसलेचा सत्कार मी धोंडेवाडीमध्ये केला आणि दुसरा हा पळून गेला, हा जळगावचा होता, दुसरा आम्हाला सापडला नाही. पण खऱ्या अर्थानं तुम्ही या मतदारसंघाला ओळखलं नाही. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा वारसा असणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 5 नाही 10 लोक उभे केले तर योग्यच अतुल भोसले हुडकून काढणार लोक. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यशापर्यंत पोहोचता आला नाही, आपण खचलो नाही, आपण ताकदीनं उभं राहिलो, आपण लोकांमध्ये परत गेलो, सुखादुःखामध्ये लोकांच्या गेलो, एकेका गावामध्ये जाऊन तुमचा हुमरा जिजवण्याचं काम आपण केलं. अडचणी सांगा म्हटलो, एखादी गोष्ट झाली नाही तरी सुद्धा ती गोष्ट करण्याचं आपण काम केलं आणि आज 745 कोटी रुपयाचा निधी आणला, हा सुद्धा तुमच्यामुळे आला. आज कराड शहराला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला. अनेक लोकांनी माझं स्वागत केलं, माझा सत्कार केला आणि लोक म्हटले की तुमच्यामुळे हा निधी उपलब्ध झाला. मी सगळ्या त्या लोकांना सांगितलं, म्हटलं हा माझ्यामुळे निधी नाही उपलब्ध झाला, हा कराडकरांमुळे निधी उपलब्ध झाला आहे. सगळं श्रेय कराडकरांचं आहे. कराडकडे बघून राज्य सरकारने हे पैसे उपलब्ध करून दिलेत आणि हे पैसे उपलब्ध करून देताना सुद्धा सहजासाठी पैसे उपलब्ध झाले नाहीत. आम्ही 100 कोटीचा प्रस्ताव ज्या वेळेला राज्य सरकारकडे घेऊन गेलो, हाय पॉवर कमिटीकडे घेऊन गेलो आम्ही प्रस्ताव, त्यावेळेला हाय पॉवर कमिटीने हा प्रस्ताव रिजेक्ट केला. बाबांना हा सगळं माहित आहे. कराडमध्ये इतर प्रस्ताव हाय पॉवर कमिटीने पहिल्या टप्प्यात पास केले. स्टेडियमचा प्रस्ताव हाय पॉवर कमिटीने रिजेक्ट केला, कारण हाय पॉवर कमिटीचं असं म्हणणं होतं कशासाठी एवढे 100 कोटी रुपये तुम्हाला पाहिजे? कराड हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि मग 100 कोटी रुपये निधीसाठी कशाला तुम्हाला पाहिजे? इथं काय होणार आहे? आणि आम्ही म्हणजे स्वप्न रंगवलं होतं, IPL ची मॅच घेणार, बाहेरचा खेळाडू आणणार आणि रणजीची मॅच घेणार, एअर कंडिशन आम्हाला तिथं स्टेडियम पाहिजे, आम्हाला आमचं सिटिंग मुंबईच्या वानखेडेसारखं पाहिजे, आम्हाला तिथं कुस्तीपट्टूंसाठी मॅट पाहिजे, असं आम्ही प्लॅन केला होता. मी ज्या वेळेला हाय पॉवर कमिटीच्या अध्यक्षांना भेटलो, चेअरमनला भेटलो, ते म्हटले अतुलराव थोडं तरी काहीतरी व्यवहारी करावं. हे असं कसं काही 100 कोटी रुपये असतात का कुठं? राज्यात असे पैसे वाटायला लागले तर कसं चालेल? म्हटलं ठीक आहे साहेब, तुम्ही देणार आहे का? हो का नाही सांगा. हो तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. ते म्हटले आम्ही देतो, पण 15-20 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुम्ही करून आणा, आपण त्याची गॅलरी वगैरे चांगली करू, टर्फ चांगलं करू, त्याच्यावर थांबा, तुम्ही इतके पैसे मागू नका. तिथनं ताबडतोब तो प्रस्ताव घेतला. तसा ठीक आहे म्हटलं साहेब, मला लक्षात आलं की ह्यांना काही समजून उपयोग नाही, ह्यांना सांगून हे आपलं काय ऐकणार नाहीत, त्यामुळे मी तसंच सागर बंगल्यावर गेलो. आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना चिठ्ठी पाठवली, अति महत्वाचं. साहेबांनी बोलून घेतलं. साहेबांनी बोलून घेतल्यावर साहेबांना म्हटलं की साहेब असं आहे की देणार असाल तर 100 कोटी द्या, अन्यथा नाही दिले तरी चालते. साहेबांच्या लक्षात आलं, साहेबांनी फोन उचलला. साहेब म्हटले जरूर 100 कोटी आपण कराडच्या स्टेडियमसाठी देऊ.
मी आदरणीय साहेबांना सांगितलं, साहेब म्हटलं 1952 साली कैलासवासी खशाबा जाधव हेल्सिंकीला जाऊन त्यांनी बक्षीस मिळवलं. मग आमच्या कराडचे किती कर्तृत्वान खेळाडू आहेत, आम्हाला तुम्ही स्टेडियम द्या, आम्ही ऑलिम्पिकचा मेडल सुद्धा कराडकर आणून दाखवू तुम्हाला. साहेबांनी फोन केला, मग हाय पॉवर कमिटीने पास केला, मग तो प्रस्ताव मंजूर झाला. आणि प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कराडकरांनी खूप त्याचं स्वागत केलं, आनंद कराडमध्ये साजरा झाला. आणि आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, ते म्हटले कराडच्या 100 कोटीच्या स्टेडियमचं भूमिपूजन केलं, 10 लाख रुपये झालेले. मी ते बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये मुंगे आल्या. म्हटलं काय बोलतात हे, 10 लाखाचे कसे काय निधी मंजूर आहे म्हणतात. सगळ्या कागदपत्राची फाईल तयार केली आणि सगळ्या कागदपत्राची फाईल तयार करून मी मीडिया समोर गेलो. पत्रकार परिषदेमध्ये त्यांना सगळे कागदपत्र दाखवले. ज्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तोंडी घोषणा केली ती, त्यानंतर आपल्याला शासन निर्णय GR जो आला, गव्हर्नमेंट रेग्युलेशन तो, टेक्निकल सँक्शन आलं तो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आला तो, पेपरमध्ये ऍड दिली, पेपरमध्ये टेंडर पब्लिश झालं ते, आणि टेंडर पब्लिश झाल्यानंतर टेंडर निश्चित होऊन काम चालू झालं, वर्क ऑर्डर, हे सगळं त्यांच्या समोर सादर केलं. आणि सगळं सादर केल्यानंतर त्यांना एक महत्वाचा पुरावा दाखवला की ट्रेजरीमध्ये 9,65,00,000 रुपये हे आलेले आहेत, ह्याचा हा पुरावा घ्या. नंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आदरणीय माजी मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर म्हटले, मी माहितीच्या अधिकारात सगळी माहिती गोळा करतो. काय बोलताय साहेब, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलाय ना, मग एका अधिकाऱ्याला फोन करून विचारायला पाहिजे होतं सत्यता काय, माहितीच्या अधिकारात विचारताय आणि तुम्ही खोटं बोलताय, धादांत लोकांसमोर खोटं बोलताय. जर का खरं होतं तर तुम्ही दाखवायला पाहिजे होते कागदपत्र की 10 लाख रुपये चालले. तुम्हाला बोलता आलं नाही आणि तुम्ही मीडियाची बाईट एडिट केली. ठीक आहे, तुमच्याकडे 2 पैसे अधिक आहे, तुमच्याकडे एजन्सी जास्त, आमच्यापेक्षा मोठ्या मोठ्या एजन्सी आहे, तुम्ही लगेच होत्याचं नव्हतं करता. आता सुद्धा इथं रेकॉर्डिंग करायला काही लोक पाठवलेत की आपण काय बोलतोय याचं रेकॉर्डिंग करायचं, शब्दाचं शब्दांतर करायचं आणि मग त्याची परत बाईट करून फिरवायची. मला सांगा, असं कुठं असतं का? अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण करता, चांगल्या विचाराने करा ना राजकारण तुम्ही. आता व्यासपीठावर तुम्ही आपले सगळे वक्ते बघितले, आपल्या वक्त्यामध्ये एकही चुकीचा शब्द कोणी काढला का? माता भगिनींच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असं कोण बोललं का? त्यांच्याविषयी सुद्धा खालच्या भाषेत कोण बोललं का? आणि त्यांची भाषणं तुम्ही बघा, काय भाषणं करतात आहे ते. म्हणजे अतुल भोसले ह्याच्यावर 80% बोलताय, पक्षाविषयी सुद्धा बोले ना तुम्ही, कोणाविषयी बोले ना. मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय की तुमची साथ इतकी भक्कम आहे माझ्या पाठीशी की माझ्यावर बोलल्याशिवाय पर्याय नाही. एका तासामध्ये 45 मिनिटं माझ्यावर बोलतात, वाईट बोलतात, कानाला ऐकवत नाही एवढं बोलतात. मला खूप आनंद आहे. काम बोलताय, आपलं काम, आपलं काम बोलताय, तुमची साथ बोलते. आणि आज सुद्धा कार्यक्रमाला येताना कोणाला आम्ही गाड्या घोडे दिलेले नाही, कोणालाही आम्ही कसली मदत केलेली नाही, आम्ही खुर्च्या सुद्धा लावलेल्या नाहीत. बिचारे आमच्यासाठी मांड्या घालून लोक बसलेले आहेत. सभासदांमधला फरक बघा, कार्यक्रमानंतर सुद्धा जेवण नाही आमच्याकडं. आमच्याकडं काय नाही, आमच्याकडं प्रेमाची लोक आहेत. आपण या लोकांसाठी काम केलंय, कष्ट केले आणि भविष्यात सुद्धा कष्ट करण्याची आपली इच्छा आहे. मला एका जाणकार माणसाने सांगितलं की तुमची सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही वैयक्तिक कामं करायच्या पाठीमागे लागता. मी त्यांना म्हटलं, दादा असं का म्हणता तुम्ही? ते म्हणतात, तुम्ही एकाचं काम करता, 9 लोक तुमच्यावर नाराज होतात. तुम्ही एकाला संधी देता, 9 लोकांना संधी देऊ शकत नाही आणि त्यामुळे 9 लोकांचा रोष तुम्ही ओढून घेता. मी त्यांचं शांतपणे ऐकून घेतलं. मी म्हटलं, 9 लोकांचा रोष ओढायला तयार आहे, पण त्या एका भावाचं काम माझ्या झालं पाहिजे, एका बहिणीचं काम झालं पाहिजे. परत दुसऱ्यावर नंबर येईल त्याचं सुद्धा काम होईल. आणि आज मला सांगताना मनापासून आनंद होतो की येत्या 22 डिसेंबर 2024 रोजी स्वर्गीय जयवंतराव बाप्पांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण शिरवळला तुमच्या सगळ्यांच्या हाताने कृष्णा विश्वविद्यापीठाच्या 2ऱ्या शाखेचं भूमिपूजन तुमच्या हाताने आपण करणार आहे. ज्या स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्याला जमीन मिळवून दिली,
त्या स्थानिक भूमिपुत्रांना आपण संधी तर जरूर देणार आहोत. त्याबरोबर काही आपल्याला जो स्टाफ घ्यायचा आहे, शिक्षक स्टाफ घ्यायचा आहे, क्वालिफाईड लोक घ्यायचे आहेत, अशा लोकांसाठी सुद्धा आपण जागा राखीव ठेवणार आहोत. आणि तो सगळा कोटा सोडून 2500 मुलं ही या विधानसभा मतदारसंघातले घेणार. आणि काही खोटं बोलायची गरज नाही आम्हाला. जे करणार आहे ते आम्ही बोलतोय. खोटं बोलायची गरज नाही. येणारे अनेक वर्ष तुमच्यामध्ये राहून काम करायचंय, प्रामाणिकपणे काम करायचंय, तुमची सेवा करायची संधी मला पाहिजे. आणि म्हणून तुमच्या समोर खरं बोलण्याची मानसिकता आम्ही ठेवलेली. ही 2500 लोक घेताना आपल्यामधलीच घेणार आहे, गोरगरीब समाजामधली घेणार आहे, आपल्यामधली उपेक्षित लोक घेणार आहे. ज्याचा कदाचित आतापर्यंत नंबर आला नाही त्याचा नंबर सुद्धा आम्ही लावणार आहे, सामान्य माणसाचा नंबर लावणार आहे. आणि हे सगळं करत असताना कोणाकडूनही एक पैसा न घेता ही सगळी कामं तुम्ही आजपर्यंत जे आई वडिलांचं काम केलेलं आहे, आई वडिलांची सेवा केलेली आहे, वाडवडिलांची सेवा केलेली आहे, या परिसराची सेवा केलेली आहे, ह्याच्यासाठी तुमच्यासाठी आपल्याला काम करायचं. तुम्ही चांगली मुलं आहात, चांगल्या मुली आहात आणि त्यामुळं मुला मुलींचं भवितव्य घडवण्यासाठीचा प्रयत्न भविष्य काळामध्ये आपल्याला करायचं. आज मला आपण सांगा, कराडच्या MIDC विषयी मला सांगा, किती मोठे उद्योग आणले तुम्ही कराडच्या MIDC मध्ये? 50 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहे, किती मोठे उद्योग तुम्ही कराडच्या MIDC मध्ये आणले? तुम्ही बघून या कराडच्या MIDC काय अवस्था आहे बघा त्या कराडच्या MIDCची. एक सुद्धा मोठा प्रकल्प कराडच्या MIDC मध्ये आला नाही. बघा कोल्हापूरच्या MIDC कडे 5 स्टार MIDC झालेली आहे. बघा बारामतीच्या MIDC कडे 5 स्टार MIDC झालेली आहे. बघा पुण्याजवळच्या चाकण MIDC मध्ये 5 स्टार MIDC झालेली आहे. बघा ठाण्याच्या MIDC मध्ये 5 स्टार MIDC झालेली आहे. एका प्रकल्पामध्ये 5-5 हजार लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. आमच्याकडे एक पण नाही. आणि आता तुम्ही म्हणताय IT हब करणार आहे. काय बोलताय साहेब? कशाचा IT हब करताय साहेब? तुम्ही फक्त बदनामी करण्याचा हब करू शकता, तुमच्याकडनं चांगलं काम होऊ शकत नाही. ज्या दिवशी आपल्याला सत्तेची सूत्र मिळतील, ज्या दिवशी आपल्याला सेवेचे सूत्र मिळतील, ज्या दिवशी मला संधी मिळेल, पहिलं माझ्या कारकिर्दीमधलं काम असणार आहे की कराडच्या MIDC मध्ये मोठे उद्योग आणायचे. कराडच्या MIDC मध्ये आपल्या पोरांच्या मुलींच्या हाताला काम लागले पाहिजे असे उद्योग आणायचे. आणि काम आणताना सुद्धा जो उद्योजक येईल त्याला एवढंच सांगणार की सगळी मदत करतो, मुलं फक्त आमची बघा, मुलांच्या हाताला काम. आणि आमचा ट्रॅक रेकॉर्ड बघा, आमच्याकडनं कमी झाला असेल पण आम्ही केलंय ना. ठीक आहे, एखाद्याचं झालं असेल, एखाद्याचं झालं नसेल, पण करायचा तरी आम्ही प्रयत्न केला. तुम्ही काय केलं? तुम्ही 12.5 वर्ष विधान परिषदेचे, 2.5 वर्ष आणि 10 वर्ष विधानसभेचे आमदार आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री आहे. काय करू शकला असता तुम्ही? आम्ही फक्त देवेंद्रजींच्या जवळ आहे तर एवढं करतो. तुम्ही तर पदावरच होता. तुम्ही किती लोकांना नोकऱ्या लावले का आपल्या भागामधल्या कोणाला नोकरी? तुम्ही काय म्हणताय? 108ची ॲम्ब्युलन्स चालू केली. 108ची ॲम्ब्युलन्स चालू केली, ते काय कराडचे लोक लागले का नोकरीला? तुम्ही आज कृषी कॉलेजच्या बद्दल सांगताय, निश्चित चांगलं काम झालं कराडसाठी, आम्ही मोठ्या मनाने मान्य करतो. कधी झालं? 2014च्या आधी 14 साली दिली ना मतं लोकांनी तुम्हाला, 19 साली दिली ना लोकांनी मतं तुम्हाला. आम्ही तुम्हाला जबाब विचारतोय 19 ते 24चं बोल. 19 ते 24चं खरं काम सांगा, तुलना करा, चांगली विकासाची तुलना करा. सांगा किती लोकांच्या हाताला काम तुम्ही दिलं, सांगा किती योजना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या, सांगा किती शासकीय कामं तुम्ही इथं केली, सांगा किती सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्ही आमच्या मुलांना काम करू शकला. तुम्ही काहीही करू शकत नाही आणि तुम्हाला आज सांगता येईना झालंय. आणि आज तुम्ही ही पातळी गाठलेली आहे. तुम्ही आज संस्थांविषयी बोलताय. कृष्णा कारखान्याची निवडणूक आहे, काही लागेल तेव्हा बघूया ना आपण. आम्ही समर्थ आहे त्याला. ज्या वेळेला निवडणूक लागेल तेव्हा बघितल्या जाईल. कशाला तुम्ही त्याच्याविषयी बोलताय? सभासदांच्या मालकीचा आम्हाला माहित आहे, आम्ही पण सभासद आहे. सभासदाच्याच मालकीचा आहे कारखाना आणि सभासदाच्याच मालकीचा कारखाना राहणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. आणि तुम्ही कशाला बोलताय? तुम्ही सभासद आहे का त्याचं? तुम्ही कशाला बोलताय? तुम्हाला काय अधिकार त्याच्याविषयी बोलायचा? आणि प्रत्येक कृष्णाची संस्था ही लोकांसाठी समर्पित आहे, लोकांच्या सेवेसाठी समर्पित आहे, तुमच्यासाठी आहे, तुमचा अधिकार आहे त्या संस्थेसाठी. आम्ही विश्वस्त म्हणून बसलोय, तुमची सेवा करायसाठी बसलोय. तुमची सेवा करू शकतो तोपर्यंत आम्ही त्या खुर्चीवर बसणार. मोकळ्या खुर्चीवर बसायची सवय नाही आम्हाला. प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं काम केलं.
आणि आज परिस्थिती जर का बघितली तर जे प्रेम बघायला मिळतंय, जो प्रतिसाद बघायला मिळतोय, ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे, खऱ्या अर्थानं मी भारावून गेलेलो. ज्या ज्या गावामध्ये मी जातोय त्या त्या गावामध्ये माझं स्वागत करतात, आई बहिणी माझं स्वागत करतात, तरुण मित्र माझे स्वागत करतात, माझ्याकडून अपेक्षा व्यक्त करतात. मला सांगतात की साहेब हे काम तुमच्याकडून झालं पाहिजे. मला खऱ्या अर्थानं आनंद होतो की इतका प्रेम आणि इतका विश्वास आपल्यावर आहे आणि त्या विश्वासाला तडा न जाऊ देण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण करणार. खऱ्या अर्थानं आज या सभेच्या निमित्तानं सगळ्यांना प्रश्न पडला होता की सभेच्या मध्ये कशी काय आरती चालू झाली. परमेश्वराचा संकेत आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना मी एकटा या निवडणुकीला सामोरे जात नाही, तुम्ही सगळे या निवडणुकीला सामोरे जाता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजके मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयन महाराजांना निवडून देण्याचं काम या मतदारसंघाने आपल्याला केलं, ताकदीनं काम या मतदारसंघाने केलं. आणि छत्रपती उदयन महाराजांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं आपल्याला बहुमान राज्य सरकारने मिळवून दिला. सगळे जे आपली विकासाची कामं होती ती राज्य सरकारने मान्य केली आणि एक वेगळ्या प्रकारचं विकास पर्व या परिसरामध्ये घडवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालं. आज 20 तारखेला आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आणि या 20 तारखेला निवडणुकीला सामोरे जात असताना संयमाने आपण निवडणुकीला सामोरे जायचं. आपण निवडणुकीला सामोरे जात असताना कोणीही कितीही चिखलफेक आपल्यावर केली तरी आपण त्यांना प्रणामच करायचा, त्यांना उत्तर 20 तारखेच्या मतदानात आपण द्यायचं. आपल्यावर जेवढी चिखलफेक जास्त तेवढ्या ताकदीनं 20 तारखेला आपण मतदान बाहेर काढायचंय, तेवढ्या ताकदीनं आपण 20 तारखेला मतदान करायचंय आणि महायुतीचा इथं विजय करून द्यायचा आहे. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचंय आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ फुलवायचंय. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून शेवटी आपल्याला शेवटी एवढंच सांगतो कि ना थकूंगा ना झुकूंगा ना रुकूंगा कभी, आपके लिए मैं हाजिर हूं. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.